आता सगळी आपलं काय गिअरच सगळं आता शिफ्ट होणार आहे, होतो आहे. आतापर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केलेला असेल, ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांचा तो अभ्यास करण्याची पद्धत आणि आता हे सगळंच आता सगळं मोठ्या प्रमाणात चेंज झालेलं आहे. सिलेबस चेंज होऊन जवळजवळ 2 महिने झाले, त्याच्यामुळे बऱ्याच जणांची आता आपल्याला वेगळा अभ्यास करायची आहे याची मानसिक तयारी पण झालेली असेल असं मी गृहीत धरतो. झालेली आहे? ओके. तर मग आज आपण ह्या पॉलिटिकल सायन्स बद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. म्हटलं की भारताची लोकसंख्या इतकी आहे, मग महाराष्ट्राची किती आहे, किंवा भारताचं समजा अशा प्रकारची गोष्ट आहे, तर मग त्याच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती काय आहे, असं आपण नेहमी प्रत्येक वेळी त्याच्या बाबतीत आपण अभ्यास करत राहायचो. पण आता हा जर ऑप्शनल आपल्याला शिकायचा असेल, तुम्ही थोडसा नुसतं नजर जरी टाकली त्याच्या सिलेबसवर, तरी तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यास आता डायरेक्ट कुठे तर वर्ल्ड लेवलवर निघून जाणार आहे आणि महाराष्ट्राचा तसा विशेष काही संबंध याच्यामध्ये नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणजे संपूर्ण जगाचं ज्ञान आपल्याला करून देईल अशा प्रकारचा हा सगळा अभ्यास याच्यामध्ये आहे. म्हणजे परीक्षेसाठी महत्वाचा आहे हा एक भाग, आणि आपल्या अभ्यासासाठी आपल्या जनरल अंडरस्टँडिंग साठी सुद्धा महत्वाचा आहे हा दुसरा महत्वाचा भाग. त्याच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल की एकंदरीतरित्या माणसाने जगायला सुरुवात केल्यापासनं किंवा समाज निर्माण केल्यापासनं आतापर्यंत ह्या सगळ्या माणसाच्या अभ्यास म्हणजे थोडक्यात एकंदरीतरित्या हा एकदम संपूर्ण जगाच्या स्तरावरचा अभ्यास अशा प्रकारचा अभ्यास आहे. तर सगळ्यात आधी बऱ्याच जणांना पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्राच्या अभ्यासाबद्दल थोडंसं मिसकन्सेप्शन असतं. राज्यशास्त्रामध्ये आपण राजकारणाचा अभ्यास करणार असं बऱ्याच जणांना वाटण्याची शक्यता आहे. आणि राजकारणाचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, तर आपल्याला असं वाटेल की राजकारणी लोक जे करतात त्यांचा अभ्यास करायचा की काय आपल्याला. राजकारणी लोक काय करतात हे दररोज आपण बघतोच आहे, आजही बघितलं, कालही बघितलं, परवाही बघितलंय. तर राजकारणी लोक जे करतात म्हणजे राजकारणात जाऊन शासनात समाविष्ट होण्यासाठी त्यांना जे जे काही करतायत ते सगळे लोक त्यांचा अभ्यास आहे की काय असं आपल्याला वाटेल, तर त्याचा बिलकुल आपल्याला अभ्यास नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. त्यामुळे सध्याच्या राजकारणाचा आपल्याला अभ्यास नाही आहे. कसला अभ्यास आहे, तर ते सध्याचं राजकारण चालू असताना वेगवेगळे माणसं, वेगवेगळे राजकारणी, वेगवेगळे आमदार, खासदार, त्यांचे पक्ष जे करतायत ते काय करतायत त्याचा अभ्यास नाही करायचा आहे. तर ते जे करतायत त्याच्या मागे त्यांची भूमिका काय असते आणि ते कुठल्या तत्वांच्या आधारावर या सगळ्या गोष्टी करताना दिसतात, तर त्या गोष्टीचा खरं बेसिकली आपल्याला या ठिकाणी अभ्यास आहे. त्यामुळे ही एक थिअरी म्हणजे राजकारणाशी संबंधित असलेली थिअरी जास्त आपल्याला अभ्यासायची आहे. ऍक्च्युअली या ठिकाणी काय घडामोडी घडतायत आणि कोण काय करतंय याचा कुठेही या ठिकाणी संबंध नाही. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं असेल की राज्यशास्त्रात आपल्याला राजकारणाचा अभ्यास करायचा आहे, तर सगळ्यात पहिले ते डोक्यातून काढून टाका, नाहीतर तुमचा म्हणजे अंदाजच चुकेल. या सिलेबसवरून तुम्हाला लक्षात येईल की वेगळंच काहीतरी या ठिकाणी अभ्यासायचं आहे. थोडक्यात आपण म्हणूया की राज्यशास्त्र इंग्लिशमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स म्हणतोय. सायन्स म्हटलं तर त्या जेवढे काही सगळे वेगळ्या प्रकारचे सायन्सेस आहेत त्यांचे आपण 2 गटात विभाजन करतो. काही सायन्सेस नॅचरल किंवा प्युअर सायन्सेस असतात आणि काही मात्र सोशल सायन्सेस असतात. नॅचरल आणि प्युअर सायन्सेस म्हटले तर कोणते येतात, तर फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा त्यातलं बॉटनी, झूलॉजी हे जे आहेत त्यांना आपण नॅचरल सायन्सेस म्हणतो. आणि माणसाच्या समाजाशी संबंधित माणसाने जे जे काही केलेलं आहे त्याचा अभ्यास करताना आपण ज्या शास्त्रांचा विज्ञानाचा अभ्यास करतो त्यांना मात्र आपण सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक विज्ञान असं आपण म्हणतो. हे सामाजिक विज्ञान तेवढं विज्ञान नाहीये जेवढं विज्ञान मात्र फिजिक्स, केमिस्ट्री सारखे विज्ञान आहेत. म्हणून बऱ्याच वेळा सामाजिक शास्त्रांना शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणायचं का नाही इथपासून सगळा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. हे कळण्याकरता म्हणजे मी जे काही म्हटलेलं आहे ते कळण्याकरता मुळात तुम्हाला विज्ञान मुळात आपण कशाला म्हणतो आणि का म्हणतो हे पहिल्यांदा कळणं आवश्यक असतं. म्हणजे फिजिक्स, आपण फिजिक्सला विज्ञान म्हणतो, ते प्युअर सायन्स आहे, ते बेस्ट म्हणजे प्युअरेस्ट सायन्स म्हटलं फिजिक्सला तरी सुद्धा चालणार आहे. मग त्याला आपण विज्ञान का म्हणतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण आर्ट्समध्ये करतो. मग आर्ट्स वेगळं कसं असतं, मग आर्ट्समध्ये करताना पण आपण पॉलिटिकल मात्र सायन्स म्हणतोय. मग ते पॉलिटिकल सायन्स हे किती प्रमाणात सायन्स आहे या बेसिक गोष्टी कळाल्यानंतर मग पुढे आपल्याला सगळा अभ्यास या ठिकाणी करायचा असतो असं म्हणता येईल. बेसिकली आपण फिजिक्स, केमिस्ट्री सारख्या सायन्सला सायन्स का म्हणतो, त्याच्यामध्ये आपण जे काही गोष्टींचा अभ्यास करतो त्या गोष्टी ह्या आपण अभ्यास करतोय पण आपल्या आकलनावर अवलंबून नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये आपण समजा न्यूटनचा लॉ आपण अभ्यासला, तर न्यूटनचा लॉ जे काही सांगतोय ते माणसाच्या आकलनावर अवलंबून का, तर माणसाच्या आकलनावर अवलंबून असतं तर ते प्रत्येक माणसानुसार बदललं असतं.
म्हणजे न्यूटनचा जो काही लॉ आहे आपण ग्रॅव्हिटेशनल लॉ, त्याचं आकलन प्रत्येक माणसाला वेगळं झालं असतं. उलट आपल्याला काय करायचंय की प्रत्येक माणसाला वेगळं होणार नाही अशा दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास केलाय आपण, असं आपण म्हणत असतो. म्हणून कुठलंही विज्ञान म्हटलं की त्याची बेसिक ऑब्जेक्टिव्ह किंवा एक त्याचा मूलभूत उद्देश असा असतो की त्या विज्ञानात आपण जे काही अभ्यासणार त्याच्याबद्दलचे सर्वांना मान्य होतील अशा प्रकारचे नियम प्रस्थापित करणे. म्हणून न्यूटनचा लॉ आपण म्हणतो, बरोबर. न्यूटनचे काय लॉ ऑफ मोशन्स म्हणतो, किंवा अजून समजा आईन्स्टाईनचा रिलेटिव्हिटीचा सिद्धांत म्हणजे रिलेटिव्हिटीचा त्याची थिअरी असा आपण शब्द वापरतो. तर असे लॉज आणि थिअरीज प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आणि अशी लॉ आणि असा सिद्धांत करायचा की जो सगळ्यांसाठी कॉमन असेल, त्याचं प्रत्येकाला आकलन सारखं झालं पाहिजे. म्हणून आपण एक शब्द वापरतो त्या विज्ञानाबद्दल, काय की त्याच्यातले नियम हे व्यक्ती, स्थल आणि काल निरपेक्ष असे बनवायचे असतात. म्हणजे संबंधित अभ्यास जो कोणी माणसं करणार, म्हणजे जे कोणी फिजिसिस्ट असतील, जे कोणी केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करणारे असतील, त्यांचा उद्देश काय असतो की त्यांच्या अभ्यासाशी संबंधित अशा प्रकारचे नियम प्रस्थापित करायचे किंवा अशा प्रकारचे काय थिअरीज प्रस्थापित करायच्या की ज्या कशा बनल्या पाहिजे, व्यक्ती, स्थल आणि काल निरपेक्ष बनल्या पाहिजे. म्हणजे व्यक्तीनुसार न बदलणारी, स्थळानुसार न बदलणारी आणि काळानुसार न बदलणारी थिअरी प्रस्थापित केली पाहिजे, हे त्याचा उद्देश आहे. पण न्यूटनचा नियम घेतल्यानंतर व्यक्तीनुसार बदलतो का तो? सगळ्यांना सारखाच कळेल तो? स्थळानुसार बदलतो का की भारतीय लोकांना वेगळा कळतो आणि अमेरिकन लोकांना वेगळा कळतोय? असं पण नाहीये. स्थळानुसार पण बदलत नाही आणि काळानुसार बदलणार आहे का? म्हणजे थोडक्यात आज त्याचं आकलन केलं काय आणि समजा 1,00,000 वर्षानं केलं काय, त्याचं आकलन सेम राहणार आहे. मग अशाच प्रकारचा नियम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जेव्हा आपण सोशल सायन्सेस मध्ये करतो तेव्हा ते किती प्रमाणात आपण करू शकतो हा मोठा मुद्दा येतो. म्हणून त्यांना सोशल सायन्सेस आपण म्हणतोय, पण सायन्स म्हणण्याचं प्रकार म्हणजे कशामुळे आपण म्हणतोय की त्या विज्ञानामध्ये त्या विषयामध्ये आपल्याला जे अभ्यासायचं आहे त्याच्याशी संबंधित आपण जास्तीत जास्त व्यक्ती, स्थल, काल निरपेक्ष अशा प्रकारचे नियम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असं आहे का मानवी वर्तन, आपण सामाजिक शास्त्रांमध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करतो आणि मानवी वर्तन नियमांमध्ये बसवता येईल का? बसवता येईल का की जेणेकरून एखादा अशा प्रकारचा नियम तयार करायचा की जो सगळ्यांसाठी कॉमनली लागू होतो, असं होईल का? तर मानवी वर्तन हे नियमांमध्ये बसवता येत नाही. एका माणसासाठी एक गोष्ट आज जशी आहे ती दुसऱ्या दिवशी किंवा नंतर कालांतराने त्याच्यासाठी ती बदललेली असू शकते आणि एक गोष्ट जगातल्या वेगळ्या माणसांसाठी वेगळी पण असू शकते. म्हणजे इतिहास आपला वेगळा, त्यांचा वेगळा, आपलं राज्यशास्त्र वेगळं, दुसऱ्या लोकांचं वेगळं. त्याच्यातलं आपण कितीही नियम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मात्र ते नियम सगळ्यांना लागू होतील असं मात्र म्हणता येणार नाही. साधं आपण म्हणू की देशात लोकशाही आहे आपल्याकडे, मग आपल्याकडची लोकशाही आणि समजा इतर पाश्चिमात्य देशांमधली लोकशाही ही सारख्याच प्रमाणातली आहे का? म्हणजे लोकशाहीचं प्रमाण सारखं आहे का आपल्याकडे आणि त्यांच्याकडे? निश्चितच नाही. मग आपण लोकशाही असावी याबद्दलचा नियम इकडे लागू केला तर तो तिकडेच लागू होईल तशाच पद्धतीने असंही सांगता येत नाही. म्हणून मात्र या सामाजिक शास्त्रांना आपण काही प्रमाणातच शास्त्र म्हणू शकतो किंवा काही प्रमाणातच सायन्स म्हणू शकतो, पण तरी सुद्धा प्रत्येक सामाजिक शास्त्रामध्ये अशा प्रकारे अभ्यास करणारे माणसं काय करतात तर नियम प्रस्थापित करण्याचं काम करतात. जसं इकॉनॉमिक्स म्हटलं की आपण लॉ ऑफ डिमांड हा लॉ का तयार केलेला आहे तर डिमांडशी संबंधित एक नियम प्रस्थापित करून तो सगळ्या गोष्टींना लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉ ऑफ सप्लाय लॉज तयार केलेत ना, पण ते लॉज मात्र आपण तयार करताना अनेक अझम्पशन्स पण घेतलेले असतात. त्यांनी अभ्यास केला आहे, तुम्हाला माहिती आहे की एखादा लॉ तयार करताना आधी काही गोष्टी अझूम करायच्या आणि अझूम केल्यानंतर मग त्याचा काहीतरी लॉ तयार करायचा. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या लॉजवर टीका जास्त झालेली दिसते. त्यामुळे न्यूटनच्या नियमावर टीका आपल्याला विशेष झालेली दिसणार नाही, पण मात्र सामाजिक शास्त्रातल्या नियमांवर मात्र विविध प्रकारची टीका झालेली दिसते. आणि हे शास्त्र मग कशा रीतीने डेव्हलप होत गेलेलं आहे याचा अभ्यास करणं म्हणजे खरं सामाजिक शास्त्राचा अभ्यास आहे. मग ते तुम्ही सोशिओलॉजीचा अभ्यास केला म्हटलं काय, हिस्ट्रीचा केला काय किंवा जॉग्रफीचा केला काय, जॉग्रफीमध्ये सुद्धा नियम आहेत. विशेषतः ह्युमन जॉग्रफीमध्ये जास्त नियम आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जॉग्रफीमध्ये जर समजा सेटलमेंट जॉग्रफी, वस्ती भूगोलाचा अभ्यास करायचा म्हटला तर तिथे असा विचार केला जातो की आता सध्या वस्त्या, इथे वस्ती म्हणजे आपली गावाकडची वस्ती नसून जिथे जिथे लोक राहत आहेत अशी गावं आणि शहरं, सध्या गावं आणि शहरं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी का आहेत याचा नियम प्रस्थापित करायचा, तो वस्तू भूगोलाचा भाग झाला.
मग अशाच प्रकारची ही अनेक जे काही शास्त्र आहेत त्यातलं एक महत्वाचं शास्त्र म्हणजे हा आपला पॉलिटिकल सायन्स नावाचा विषय आहे. तर त्याबद्दल आज आपण सगळी चर्चा करूया. पण एक पॉलिटिकल सायन्स मधली एक थिअरी थोडीशी सांगतो आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढची गोष्ट बघूया. बघा, तुम्ही ऐकलंय का? बघा, मीन्स टू अन एंड असं काही थिअरी ऐकली का? मीन्स हा इतिहासातला पण मुद्दा येतो. हा मीन्स टू अन एंड, मीन्स म्हणजे मार्ग किंवा एखादी गोष्ट करण्याची पद्धत, आणि एंड म्हणजे काय? तर शेवट. इथे शेवट किंवा जे काही आपल्याला साध्य करायचं ते साध्य करणे. मग मीन्स टू अन एंड हा या एक्सप्रेशनचा अर्थ असा होतो की आपल्याला काय साध्य करायचंय ते झालं एंड, आणि ते साध्य करण्यासाठी आपण कुठले मीन्स म्हणजे कुठले मार्ग वापरले पाहिजे ते झाले आपले मार्ग. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे जे साम्यवादी विचारसरणीचे माणसं आहेत ते म्हणतात की एंड महत्वाचा असतो, मीन्स महत्वाची नसते. म्हणजे आपल्याला हवा असलेली गोष्ट साध्य केली की मग ती कुठल्याही मार्गाने केली तरी सुद्धा चालेल. मीन्स आर नॉट इम्पॉर्टंट, एंड्स आर इम्पॉर्टंट. कळतंय का? आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला साध्य जर होणार असेल तर ते कुठल्याही मार्गाने साध्य झालं तरी सुद्धा चालेल. गांधीजींचा या गोष्टीला आक्षेप होता. गांधीजी काय म्हणायचे? आपल्याला जे साध्य करायचंय ते आपण चांगल्याच मार्गांनी साध्य केलं पाहिजे, म्हणून मीन्स सुद्धा चांगले असले पाहिजे. मीन्स चांगले असतील तर आपोआपच त्याचा एंड सुद्धा साध्य होईल. अशा प्रकारची एक महत्वाची थिअरी पॉलिटिकल सायन्स मध्ये आहे. त्याचा उल्लेख करण्याचा फक्त मार्ग असा की आता आपल्याला ह्या परीक्षेचा अभ्यास करण्याचा आपला एंड काय आहे, म्हणजे आपला उद्देश फायनल काय आहे तो पहिल्यांदा आपण बघूया, आणि मग त्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे त्यानुसार बघूया. मग आपल्याला काय, आपला उद्देश काय, साध्य काय करायचं आपल्याला? फायनली काय करायचंय? आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत, आणि मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला एक पेपर द्यायचा आहे. तर तो पेपर कसा असतो ते पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे, आणि मग त्याच्या अनुषंगाने आपले मीन्स म्हणजे आपला मार्ग आणि आपण काय काय करणार किंवा काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तर दोन एंड्स आपण बघूया. सिलेबसचं स्ट्रक्चर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, आणि काय म्हणूया की पेपरचं स्ट्रक्चर सांगतो, आणि मग मधल्या अंतर्गत गोष्टी आपण बघूया. तर हा जर सिलेबस तुम्ही बघितला तर बघा, पॉलिटिकल सायन्स या विषयाचे 3 सेक्शन्स आहेत असं म्हटलं जातं. 3 सेक्शन नाही तर 3 ब्रांचेस आहेत असं म्हटलं जातं. विषय एक पण त्याचे ब्रांचेस 3 बेसिकली. एक ब्रांच आहे पॉलिटिकल थिअरी, म्हणजे राजकीय सिद्धांत आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी. दुसरी ब्रांच आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, म्हणजे तुलनात्मक राजकारण, म्हणजे जगातल्या 2 देशांच्या आणि अनेक देशांच्या राजकीय व्यवस्थांची तुलना करण्याशी संबंधित एक ब्रांच आहे. आणि तिसरी ब्रांच आहे इंटरनॅशनल रिलेशन. तर पहिल्यांदा हा पॉइंट लक्षात ठेवा बघा. तीन ब्रांचेस कोणत्या? त्याच्यात येत नसेल. तीन ब्रांच बघा, या विषयाच्या 3 ब्रांचेस. त्यापैकी पहिली ब्रांच आहे पॉलिटिकल थिअरी. सायन्स आले की थिअरी येणार. ओके, सायन्स असला की थिअरी येणार, म्हणजे विज्ञान म्हटलं की काय, सिद्धांत येणार. म्हणून पॉलिटिकल थिअरी नक्की काय आहे, कशी डेव्हलप झाली, आपल्याला त्या ग्रीकांपासून तर आतापर्यंत पॉलिटिकल थिअरी कशा रीतीने चेंज होत गेली याचा अभ्यास आहे. ग्रीक कोणते? तर ते त्या नगर राज्यांमध्ये राहणारे. राज्यघटनेचा अभ्यास करताना थोडासा ग्रीक नगर राज्य असा रेफरन्स येतो बघा. तर ते अथेन्स, स्पार्टा नावाचे जे 6व्या इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकामध्ये जी ग्रीक नगर राज्य होती, तिथून लोकशाहीची कल्पना आणि राज्यशास्त्राची कल्पना निर्माण झाली असं म्हणतात. सॉक्रेटिस, त्याचा जो काय म्हणतात तर अनुयायी होता तो प्लेटो, आणि त्याचा अनुयायी असलेला किंवा त्याचा विद्यार्थी असलेला अरिस्टॉटल, या तिघांपासून पॉलिटिकल थिअरी निर्माण व्हायला सुरुवात झाली असं म्हणतात. तर तेव्हापासून तर आतापर्यंत
वेगवेगळ्या लोकांनी राजकारणाचा विचार करताना, व्यवस्थेचा विचार करताना जे काही सिद्धांत मांडलेले आहेत तर त्या सिद्धांताचा आपल्याला बेसिक अभ्यास आहे. एकदा ही पॉलिटिकल थिअरी कळली तरच बाकीच्या पुढच्या गोष्टी कळू शकतात. म्हणून आपण म्हणू शकतो की पॉलिटिकल थिअरी हा या संपूर्ण विषयाचा बॅकबोन आहे किंवा त्याचा कणा आहे. एकदा त्याची ती आपल्याला क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्समध्ये कशी डेव्हलप होत गेलेली थिअरी आहे ती आपल्याला एकदा कळली. आयडिओलॉजीज कशा डेव्हलप होत गेल्या ते कळलं. उदारमतवाद आला, नंतर मार्क्सवाद आला, समाजवाद आला, लिबरलिझम आला, न्यू लिबरलिझम आला, पोस्ट बिहेवियरलिझम आले, असे भरपूर एक स्टेजेस त्याच्यामध्ये येतात. तर एकदा त्या थिअरीचा एकदा आपल्याला अभ्यास झाला की बऱ्याच गोष्टी आपल्याला एक बॅकग्राऊंड क्रिएट होतं विषयाचं आणि मग आपण बऱ्याच गोष्टी आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर हा पहिली ब्रांच आहे. त्याच्यात दुसरी ब्रांच आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, म्हणजे तुलनात्मक राजकारण. मला वाटतं त्याच्याहून तणावावरून तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला तुलना करायची आहे. कशाची तुलना? तर जगातल्या विविध देशांमधल्या राज्य व्यवस्थेची किंवा राजव्यवस्थेची तुलना करायची आहे आणि ही तुलना करून काही निश्चित सिद्धांत त्याच्या बाबतीतही तयार करायचे. तुलना करणं ही एक नॉर्मल कृती आहे. तुलना करण्याच्या प्रक्रियेतूनच माणसाच्या विचारांची उत्पत्ती झालेली आहे किंवा विकास झालेला असं म्हटलं जातं. आपण करतो की नाही तुलना? प्रत्येक वेळी नकळत आपण कित्येक गोष्टीची तुलना करत असतो. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो, दुसऱ्याची तुलना स्वतःशी करतो, आपल्या स्थितीची काय म्हणतात तर दुसऱ्या लोकांच्या स्थितीशी तुलना करतो. असं करून एका गावाची दुसऱ्या गावाशी, एका राज्याची दुसऱ्या राज्याशी, एका देशाची तुलना दुसऱ्या देशांशी, आपल्या पूर्वेकडच्या देशांची तुलना तिकडच्या पाश्चिमात्य देशांशी. ही सगळी तुलना आपण कळत नकळत कंटिन्युअसली करत असतो. का तुमच्यात कोणी आहे की ज्याने तुलनाच केली नाही आजपर्यंत? आहे का कोणी असा? जर कोणाला वाटत असेल की मी कधीच कोणाशी तुलना केलेली नाही तर त्याने नकळत तरी केलेलीच असेल मात्र ती. त्यामुळे आणि असं म्हटलं जातं की तुलना करण्याच्या ह्या विचारांमधूनच आपली वैचारिक प्रगती होत गेलेली आहे असं म्हटलं जातं. मग अशी तुलना इथे पण येते. त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या काही राजकीय व्यवस्था आहेत त्यांची तुलना करून मग चांगली कोणती किंवा त्याच्यात एक बेसिक त्याच्यात कॉमन मिनिमम काय आहे. म्हणजे आपले लोक मतदान करतात, अमेरिकेतलेही लोक मतदान करतात. आपली ही राज्यव्यवस्थेचा एक भाग झाला, तो त्यांच्या राज्यव्यवस्थेचा भाग झाला. पण सारखे पद्धतीनेच मतदान करतील का? आपलं वोटिंग बिहेवियर आणि त्यांचं वोटिंग बिहेवियर निश्चितच काहीतरी फरक असेल त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जगातल्या या वेगवेगळ्या राज्यव्यवस्थांची तुलना करून त्याच्यातलं कॉमन मिनिमम शोधायचं, त्याचे थिअरीज बघायच्या, याच्याशी संबंधित अशा प्रकारची ही दुसरी ब्रांच आहे. त्यामुळे पॉलिटिकल थिअरीच्या तुलनेत हे बरंच सोपं आहे. हे एकदा कळलं की मग हे पुढं कळणं सुद्धा सोपं होऊ शकेल. आणि याच्यापेक्षा अजून सोपा तिसरा ब्रांच आहे ह्याच्यातला, तो म्हणजे IR किंवा इंटरनॅशनल रिलेशन, जिथे आपण दोन देशांचा एकमेकांशी असलेला राजकीय संबंध बघतो. इथे आपण तुलना करतोय फक्त आणि इथे रिलेशन्स बघतोय. तुम्ही म्हणाल दोन्ही सारखेच आले पाहिजे, पण दोघांचा फोकस वेगळा आहे. तुलना करणे म्हणजे दोन देशांच्या राजकीय व्यवस्थेची तुलना करताना दोघांमधला संबंध आपण बघत नाही आहोत. येतो लक्षात? तुम्ही जर समजा तुमच्या मित्राशी तुलना केली तर नुसती तुलना करणं हे शक्य आहे. आणि मित्र म्हणून त्याच्याशी तुमच्याशी काहीच संबंध नसले तर तुमच्यात कुठलंही इंटरपर्सनल रिलेशन नाही आहे, पण मात्र तुम्ही तुलना केली असा अर्थ होईल. मग भारताची आणि अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेची तुलना केली, फक्त तुलना केली, तर मात्र तो आपला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा भाग असेल. आणि दोन देशांमध्ये संबंध कसे आहेत, चांगले संबंध कोणते आहेत, किंवा दोघांमध्ये संघर्ष नक्की कुठल्या बाबतीत आहे, अशा पद्धतीने अभ्यास केला तर मात्र तो इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास आहे. त्यामुळे ह्या तीन महत्त्वाच्या ब्रांचेस पॉलिटिकल सायन्सच्या आहे असं आपल्याला दिसेल. आणि आता ह्या पेपर 1 आणि 2 मध्ये हे दोन्ही मुद्दे, हा पहिला पॉईंट पेपर 1 मध्ये आणि ह्या मात्र पेपर 2 मध्ये दिलेले मुद्दे. मग आपण आता सिलेबसचं स्ट्रक्चर बघूया. फक्त मी सांगताना ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगतो आणि मग नंतर आपण परीक्षेचं स्ट्रक्चर बघूया आणि मग इंटरनल किंवा इतर गोष्टी बघूया. ओके, सिलेबसचं स्ट्रक्चर बघा. आता आपल्याला पॉलिटिकल सायन्स मध्ये आपल्याला एकूण 2 पेपर द्यायचे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्ही पेपरमध्ये 2 सेक्शन दिलेले आहेत. आता मी लिहिताना इथे सेक्शन A सेक्शन B लिहिलेला आहे, पण ऍक्च्युअल पेपरमध्ये तसा शब्द लिहिलेला नाही आहे.
पण मात्र क्वेश्चन पेपरमध्ये मात्र तसे शब्द वापरले आहेत, म्हणून मी या ठिकाणी सेक्शन ए आणि सेक्शन बी असा उल्लेख केलेला आहे. तर पेपर 1 मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी, तसंच पेपर 2 मध्ये सुद्धा सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 4 सेक्शन्स आपल्याला या 2 पेपर्सचे मिळून आहेत. त्यापैकी पहिल्या सेक्शनमध्ये पॉलिटिकल थिअरी म्हणजे राजकीय सिद्धांत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणि पॉलिटिकल थिंकिंग म्हणजे राजकीय विचार, हे मुख्यतः त्याच्यामध्ये सिलेबस मधले पॉइंट आहेत. जस्ट फक्त त्याच्यावर कर्सरी लूप टाका म्हणजे लक्षात येईल, नंतर आपण डिटेल्स बघूयात. पण सेक्शन ए मध्ये पहिले 1, 2, 3 पॉइंट्स हे पॉलिटिकल थिअरीशी संबंधित आहे. मी फक्त त्याचं टायटल वाचतो बघा. राजकीय सिद्धांत, नंतर राज्याचे सिद्धांत, हे 2 पॉइंट्स थिअरीशी संबंधित, आणि पुढचे 3-4 पॉइंट्स मात्र कशाशी, तर वेगळ्या कॉन्सेप्टशी. कोणते कॉन्सेप्ट बघा? न्याय नावाची संकल्पना, समानता नावाची संकल्पना, लोकशाही नावाची संकल्पना, त्यानंतर सत्ता म्हणजे पॉवरशी संबंधित संकल्पना, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय विचारधारा. राजकीय विचारधारांमध्ये सुद्धा कुठला मुद्दा आहे, तर उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम, या वेगळ्या प्रकारच्या आयडिओलॉजीज, कॉन्सेप्ट्स आणि आयडिओलॉजीज याच्यामध्ये आहेत. आणि तिसरा पार्ट यातला मेजर कोणता, तर राजकीय विचार. कुणाचे, तर भारतीयांचे आणि पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचे. म्हणून भारतीयांचे 4-5 माणसांची नावं दिलेली आहेत आणि पाश्चिमात्य विचारवंत म्हणून ह्या 5-6 माणसांची नावं दिलेली आहेत. प्लेटो, अरिस्टॉटल पासून हॅना अरेंड पर्यंत काही राजकीय विचारवंत दिलेले आहेत. देताना यांनी 5-6 7-8च आहेत मला वाटतं दिलेले, पण कधी कधी यांच्या व्यतिरिक्त 1-2 फॉर एक्झाम्पल बेंथमचा विचार उल्लेख नाही केलेला, याच्यात हेगेलचा उल्लेख केलेला नाही आहे. असे अजून 2-4 आहेत की ज्यांच्यावर सुद्धा प्रश्न येतात. तर हा पेपर 1 मधला सेक्शन ए आहे. पेपर 1 मधला सेक्शन बी मात्र तुम्हाला सगळ्यांना ओळखीचा आहे, कारण याच्यामध्ये भारताशी संबंधित असलेले सगळे मुद्दे आहेत. भारतीय शासन व भारतीय राजकारण. भारतीय शासन व भारतीय राजकारण. तर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना जे कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे तो बेस आहे तुमच्या ह्या पेपर 2चा. कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर कळल्याशिवाय तुम्हाला ह्या पुढच्या गोष्टी लक्षात येण्याची शक्यता नाही. आपण पॉलिटिकल सायन्सचा एक महत्वाचा ॲडव्हान्टेज सांगतो बघा, की जीएसला त्याचा फायदा होतो. त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या ठिकाणी आहे की पॉलिटिकल सायन्सच्या पेपर 1 मध्ये जो सेक्शन बी आहे, इथे जे तुम्ही अभ्यास करणार आहात ते सगळ्याच्या सगळे तुम्हाला जीएसच्या म्हणजे जीएस पेपर 2च्या पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला वाचायचं आहे, अभ्यासायचं आहे. म्हणजे तिकडे तसा वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकताच नाही, कारण हे इतकं डिटेल दिलेलं आहे की आपोआपच त्याच्यात घटने निर्मितीपासून तर त्या संस्थांपर्यंत सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी होतो. आणि या संपूर्ण पेपरमधला सगळ्यात सोपा पॉईंट म्हणून सुद्धा आपल्याला याच्याकडे बघता येऊ शकेल. तर हा पेपर 1 आहे. पेपर 2च्या सेक्शन ए मध्ये आपल्याला तुलनात्मक राजकीय विश्लेषण किंवा याचे 2 पार्ट्स आहेत बेसिकली. एक आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तुलनात्मक राजकारण, आणि दुसरा पार्ट आहे IR, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आंतरराष्ट्रीय संबंध. जस्ट मी फक्त ओव्हरव्ह्यू सांगतोय, बाकी डिटेल्स वाटल्यास आपण नंतर बघूया. पेपर 2च्या सेक्शन ए मध्ये जेवढे काही पॉईंट दिले 8-9 त्याचे 2 भागात आपल्याला डिव्हिजन करता येईल. एक म्हणजे तुलनात्मक राजकारण, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, आणि दुसरं काय, इंटरनॅशनल रिलेशन्स. मग त्याची थिअरी आणि जगाचा अभ्यास त्या ठिकाणी थोडक्यात. आणि सेक्शन बी मध्ये मात्र इंडिया अँड वर्ल्ड म्हणजे भारत आणि जग किंवा भारताचा जगाशी जे काही संबंध आहेत तर त्याच्याबद्दलचा हा सेक्शन बी या ठिकाणचा आहे. तर हे थोडक्यात स्ट्रक्चर झालं. म्हणून फक्त एवढं कळलंय का मला सांगा की 2 पेपर आहेत, दोन्ही पेपरमध्ये 2-2 सेक्शन दिलेले आहेत. पहिल्या पेपरच्या सेक्शन ए मध्ये आपल्याला ह्या 3-4 गोष्टी आहेत. पॉलिटिकल थिअरी आहे, वेगळ्या प्रकारचे कॉन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिओलॉजीज म्हणजे विचारधारा आहेत, आणि राजकीय विचारवंतांचा अभ्यास आहे. त्यात भारतीय राजकीय विचारवंत आणि पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पार्ट त्याच्यामध्ये दिला आहे. पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये आपल्याला मुख्यतः भारताचं
भारतीय शासन आणि भारतीय राजकारण, मग याच्यात घटना, राजकीय पक्ष, म्हणजे घटनेशी संबंधित सगळंच आहे. घटनेतला विविध प्रकार म्हणजे केंद्र सरकारचा अभ्यास, राज्य सरकारचा अभ्यास, स्थानिक शासनाशी संबंधित अभ्यास, संघ राज्यवादाचा अभ्यास, पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी आपण जी काही स्वातंत्र्य चळवळ केलेली आहे ती स्वातंत्र्य चळवळ सुद्धा निश्चित अशा राजकीय विचारांनी प्रभावित असलेली चळवळ होती. त्यामुळे त्यावेळी त्या राजकीय लोकांचं राजकीय मतं कशी होती, ज्या पद्धतीने त्यांनी स्वातंत्र्य चळवळ लढली आहे, ज्या तत्वांच्या आधारावर लढली आहे, तर त्याचाही या ठिकाणी अभ्यास आहे. कोणत्या तत्व होती स्वातंत्र्यात किंवा स्वातंत्र्य चळवळीमधल्या लोकांवर प्रभाव असलेली तत्वे कोणती? त्यांनी मी धार्मिकतेचा वापर केला का धर्मनिरपेक्षतेचा वापर केला? लोकशाही पद्धतीने राजकारण करायचं का क्रांतिकारी चळवळ करायची? ब्रिटिशांना पूर्णपणे अहिंसक पद्धतीने इकडून घालून देण्याचा प्रयत्न करायचा का हिंसक पद्धतीने त्यांच्या विरुद्ध काय म्हणतात तर शस्त्र उचलून युद्ध करून त्यांना घालून द्यायचं? या सगळ्याच होत्या. म्हणजे याचा अर्थ ह्या विविध प्रकारच्या राजकीय विचारधारा आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये इन्व्हॉल्ड होत्या. मेजर कोणत्या होत्या? लोकशाही होती, अहिंसा पद्धत होती, धर्मनिरपेक्षता होती, काँग्रेसची महत्वाची तत्वे म्हणून ही आपल्याला मेजर सांगता येतील. पण इतरही राजकीय विचार होतेच त्यावेळी सुद्धा. तर इव्हन त्याचा पण आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे त्या मॉडरेट्स म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना, जे जहाल आणि मवाळ लोकांची राजकीय विचार पद्धती कशी होती, जहालांची कशी होती, क्रांतिकारकांची कशी होती, सुभाषचंद्र बोस यांची कशी होती, गांधीजींची वेगळी कशी होती, तर अशा प्रकारचाही थोडासा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. थोडासा इतिहासाचा पण आहे आणि पुढे मग सगळा भारतीय राज्यघटनेचा आहे असं म्हणतात. आणि पेपर 2 मध्ये त्यातला सेक्शन ए हा तुलनात्मक राजकारण आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, आणि सेक्शन बी मध्ये मात्र भारताचा जगाशी जो काही संबंध आहे म्हणजे इंडियाज रिलेशन्स विथ द वर्ल्ड, अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. केव्हाही अभ्यास करताना सगळ्यात आधी आपण हा अभ्यास केला पाहिजे, नंतर हा अभ्यास केला पाहिजे, नंतर हा केला पाहिजे आणि नंतर हा केला पाहिजे. म्हणजे क्रम जर तुम्हाला लावायचा म्हटला, कारण हा सगळा माहिती असल्यामुळे हा उशिरा केला तरी चालणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पेपर 1 सेक्शन ए, नंतर पेपर 2 सेक्शन ए, मग नंतर राहिलेले बी. मग एक तर हा आधी घेतला काय आणि हा घेतला काय चालणार आहे. पण यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट की जो समजल्याशिवाय तुम्हाला हा विषय समजू शकत नाही असा कोणता आहे, तर दोन्ही पेपरचे सेक्शन ए जे आहेत दे आर फर्स्ट ऑफ ऑल नीड टू बी फर्स्ट ऑफ ऑल स्टडीड. आणि मग बाकी नंतर तुम्ही काही वाचलं तरी चालणार आहे, कुठल्याही क्रमाने वाचलं तरी चालणार आहे. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, भगीरथ IAS अकॅडमी. आता पेपरचं स्ट्रक्चर बघूया. क्वेश्चन पेपरचं तर क्वेश्चन पेपर 1 आणि 2 दोघांचं स्ट्रक्चर बिलकुल सेम आहे. मला एक पॉईंट आधी की आता अजून एकही परीक्षा MPSCची झालेली नसल्यामुळे UPSCचं स्ट्रक्चर कसं आहे तसं स्ट्रक्चर असेल असं आपण गृहीत धरूया. त्यामुळे सांगताना मी तुम्हाला UPSCचं स्ट्रक्चर सांगतोय. तर सिलेबस जर 100% UPSCच्या धर्तीवर असेल तर कदाचित पेपर सुद्धा स्ट्रक्चरली सिलेबसही तोच आहे, मार्कही तेवढंच आहे म्हटल्यानंतर कदाचित द स्ट्रक्चर ऑफ द क्वेश्चन पेपर ऑल्सो इज एक्सपेक्टेड टू बी सेम ॲज UPSC. तर तो मी सांगतो. अदरवाईज पहिला पेपर झाल्याशिवाय आपल्याला वेगळं काही असणार आहे का नाही हे काय की सध्या तरी माहिती असणार नाही आहे. त्यामुळे UPSCचं स्ट्रक्चर असं बघा. 250 मार्कांचा एक पेपर, टोटल क्वेश्चन तुम्हाला लिहायचे 5, पण प्रत्येक प्रश्नाला 50-50 मार्क. पहिल्यांदा हे लक्षात घ्या, एक पेपर किती मार्कांचा? 250 मार्कांचा. टोटल नंबर ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला किती लिहायचे आहेत? तर 5 लिहायचे आहेत. म्हणून प्रत्येक प्रश्नाला किती? तर 50-50 मार्क्स असणार आहेत. आणि आता ह्या 5 प्रश्नांचं वर्गीकरण किंवा वितरण मात्र असं असणार आहे. टोटल प्रश्न जरी 5 लिहायचे असले तरी दिलेले मात्र 8 आहेत. आणि 8 प्रश्न मात्र 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. म्हणून सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन्स आपल्याला पेपरमध्ये एका म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये दिसतील. मग इथे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4
आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा क्वेश्चन 5th, 6th, 7th आणि 8th. ओके, 8 प्रश्न आहेत. आता 8 प्रश्नापैकी पहिला आणि 5वा प्रश्न कंपल्सरी असेल. पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरीली लिहायचाच आहे. आणि आता उरलेले जे काही 3 आणि 3 6 आहे त्याच्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत, पण एका सेक्शन मधनं किमान एक तरी तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार. कळतंय का? बघा, स्ट्रक्चर पहिल्यांदा लक्षात घ्या. सेक्शन ए मधला पहिला प्रश्न, सेक्शन बी मधला 5वा प्रश्न, दोन्ही कसं आहेत तर कंपल्सरी आहेत. उरले इकडे किती? 3 प्रश्न आणि इकडे 3 प्रश्न. टोटल लिहायचे 5, त्यातले 2 कंपल्सरी गेले, राहिले 3. म्हणजे उरलेल्या 6 मधले तुम्हाला 3 लिहायचे आहेत. पण 6 मधले 3 लिहिताना हे तिन्हीचे तिन्ही हेच लिहिले तर नाही चालणार, त्या तिन्ही हेच लिहिले तर नाही चालणार. म्हणून सिलेक्टिंग ॲटलिस्ट 1 फ्रॉम 1 सेक्शन. मग आता तुम्हाला एका सेक्शन मधले किमान एक असे दोन्ही सेक्शन मधले मिळून 3 लिहायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही जर इथला एक सिलेक्ट केला तर इथले तुम्हाला 2 सिलेक्ट करावे लागतील, आणि इथला जर एकच सिलेक्ट केला तर इथले मात्र तुम्हाला इथले 2 केले तर इथला एकच सिलेक्ट करावा लागेल. येते लक्षात? म्हणजे कुठल्या तरी एका सेक्शनचा 1 आणि दुसऱ्या सेक्शनचे 2 असे प्रश्न सॉल्व्ह करून तुम्हाला टोटल 5 प्रश्न या ठिकाणी लिहायचे. मग आता जास्त कोणता बेटर होईल? इकडचा 1 सिलेक्ट करणं आणि इकडचे 2 हे जास्त बेटर होईल का इकडचे 2 आणि इकडचा 1? कारण इकडे सगळी थिअरी आहे आणि इकडे सगळं इंडियाचं आहे सेक्शन बी मध्ये. थोडंसं इतिहासाचं आणि बाकी सगळं आपल्या घटना वगैरे पुढच्या सगळ्या गोष्टीचं. त्यामुळे जनरली मुलं काय करतात, सेक्शन बीच्या अभ्यासावर जास्त भर देतात आणि इकडचा 1 प्रश्न किमान आपल्याला सॉल्व्ह करता येईल अशा दृष्टीने तेवढा तरी अभ्यास करतात आणि याचे 2 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. ओके, पण आता पुढचा पॉईंट असं बघा. आता हा सेक्शन ए मधला कंपल्सरी असलेला पहिला प्रश्न जो आहे, इथे टोटल तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे आहेत, ABCDE. हे 5ही प्रश्न कंपल्सरी असतील, त्याच्यात कोणतेही इंटरनल चॉईस नाही तुम्हाला. प्रत्येक प्रश्न हा 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि 10 मार्कांचा आहे. बघा, प्रत्येक प्रश्नाचे मार्क किती? 50. म्हणून 5 प्रश्न लिहायचे आहेत, प्रत्येकाला 10 मार्क, 10 गुणिले 5 असे 50 मार्क या ठिकाणी होतील. त्यामुळे 150 शब्दांमध्ये ह्या पहिल्या याच्यातले की छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, पण प्रश्नांची संख्या जास्त आहे म्हणून अभ्यासाचंही थोडं मायन्यूट डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी करायला लागतील. अर्थात हा पॅटर्न सगळ्या विषयांचा वेगळा सेमच आहे, इतर विषयांचा सुद्धा. मग तुम्ही हिस्ट्री घेतला काय, सोशॉलॉजी घेतला काय आणि समजा जॉग्राफी घेतला काय, सेम हाच पॅटर्न आहे. त्यामुळे असंच लिहावं, म्हणजे हे तुम्हाला ऍक्सेप्टच करावं लागणार आहे. असं पण असं का वगैरे असा प्रश्न विचारायला कोणताही स्कोप नाही या ठिकाणी. तर पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न सेम अशाच प्रकारचे. इथे सुद्धा ABCDE असे 5 इंटरनल क्वेश्चन्स असतील. एव्हरी क्वेश्चन नीड्स टू बी रिटन इन 150 वर्ड्स. एव्हरी क्वेश्चन विल कॅरी 10 मार्क्स. अशा रीतीने टोटल हे पण 50, हे पण 50 प्रश्न झाले. आता हे जे काही तुम्हाला उरलेले 3 प्रश्न लिहायचे आहेत, इकडचा 1 आणि इकडचे 2 किंवा इकडचे 2 आणि इकडचा 1, तर या प्रत्येक प्रश्नामध्ये 3 इंटरनल क्वेश्चन असतील. समजा दुसरा प्रश्न आहे, त्याच्यात ABC असे 3 इंटरनल क्वेश्चन्स असतील. आम्ही जेव्हा UPSC द्यायचो तेव्हा असा प्रकार नव्हता. तेव्हा स्ट्रक्चर सेम होतं, पण इथे असं इंटरनल काही नव्हतं. डायरेक्ट एकच सिंगल क्वेश्चन 60 मार्कांचा तेव्हा असायचा. आज हा 50, कारण तेव्हा 300चा पेपर, आता 150चा झाला म्हणून हा 50चा. पण आता त्यांनी जास्त ऑब्जेक्टिव्हिटी केलेली याच्यामध्ये, आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलं की याच्यात एकच मोठा प्रश्न लिहायला लावण्याच्या ऐवजी 3 वेगवेगळे प्रश्न लिहायचे असा प्रकार केला. यांना कुठेही त्यांनी वर्ड्सचं लिमिट दिलेलं नाही. मात्र जसं यांना 150 शब्द म्हटलेलं आहे तसं इथे वर्ड्सचं लिमिट दिलेलं नाही. फक्त हे दिलेलं आहे, म्हणजे मार्क्स दिलेले आहेत. हा असेल 20 मार्कांचा, हा असेल 15 मार्कांचा आणि हा असेल 15 मार्कांचा. 30 आणि 20 म्हणजे 50 मार्क. अशा रीतीने तुम्हाला जे 3 प्रश्न लिहायचे आहेत त्या 3 प्रश्नांमध्ये प्रत्येकात 3-3 प्रश्न लिहायचे आहेत. त्यापैकी प्रत्येक म्हणजे त्या 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न 20 मार्कांचा, दुसरा 15 मार्कांचा आणि तिसरा सुद्धा 15 मार्कांचा.
अशा रीतीने हे सुद्धा झाले 50 मार्क्स. म्हणजे टोटल नंबर ऑफ द क्वेश्चन्स किती झाले मग या ठिकाणी? हे 5 आणि हे 5 10 आणि हे 3 प्रत्येकाची उरलेल्या 3चे 3 त्रिक 9 10 आणि 9 म्हणजे असे टोटल 19 प्रश्न तुम्हाला 3 तासामध्ये लिहायचे. किती क्वालिटी लिहिले जातील असं वाटतंय की तुम्हाला की फार भारी लिहू शकणार आहात तुम्ही? असं लिहू शकाल? ओके, प्रयत्न करायला हरकत नाही. पण माझा अंदाज आणि आतापर्यंत युपीएससीचे जेवढे पेपर्स मी चेक केलेले आहेत किंवा पास झालेल्यांचे बघितलेले आहेत नंतर, त्याच्यातून एक लक्षात येतं की आपण खूप हायर लेवलचं वाचतो. अभ्यास करताना आपण फार छान आणि हे करतो, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण उत्तरं लिहायला लागतो तेव्हा मात्र आपण नॉर्मल भाषेमध्येच लिहितो. म्हणजे पास झालेल्यांची सुद्धा भाषा खूप भारी असते किंवा त्यांनी एकदम काहीतरी रिसर्च पेपर लिहिल्यासारखी उत्तरं लिहिली असतात असं बिलकुल नाही. इतरांपेक्षा थोडं बेटर लिहिलं असतं एवढीच फक्त त्या ठिकाणी तेवढाच कन्सिडरेशन आहे असं दिसेल. आणि अभ्यास भरपूर, प्रश्नांची संख्या पण भरपूर, पुन्हा कमीत कमी वेळेत लिहायचंय. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या टॉपिक मधला. तुम्हाला हा 3 तासाच्या ऐवजी जर 1 दिवस दिला समजा 19 प्रश्न लिहिण्यासाठी, 24 तास दिले, तर तुम्ही प्रत्येक प्रश्न उत्तम पद्धतीने लिहू शकाल. चांगला अभ्यास झाल्यानंतरची गोष्ट करतो मी अर्थात. पण तुम्हाला लिहायचे 3च तासात. म्हणून तुम्हाला जर डोक्यात असं वाटत असेल की फार भारी अभ्यास करावा लागणार आहे आपल्याला, इतका भारी की उद्या आपल्याला रिसर्च पेपर लिहिल्यासारखं आपल्याला प्रत्येक पेपर रिसर्च पेपर लिहिलाय म्हणून 19 PhDs मिळतील आपल्याला, हे डोक्यातून काढून टाका. फार सोपं साधं आहे. मी तर म्हणतो की पहिली रिक्वायरमेंट तर प्रश्न समजण्यातच असते या ठिकाणी. कारण बऱ्याच जणांना प्रश्न नक्की विचारला काय आहे हेच कळत नाही, म्हणजे प्रश्नाचं आकलन कळत नाही. आणि प्रश्न जर चुकीच्या पद्धतीने आकलन झाला तर उत्तर सुद्धा चुकीचं येणार आहे. म्हणजे प्रश्न लिहिताना म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जास्त माहिती पण असण्याची शक्यता असते एखाद्या गोष्टीबद्दल, आणि त्यातला एकच मुद्दा काहीतरी विचारलेला असू शकतो. त्यामुळे पहिलं तुमचं यशाचं किंवा जास्त मार्क मिळण्याचं पहिलं या ठिकाणचं प्रिन्सिपल आहे टू अंडरस्टँड द क्वेश्चन प्रॉपरली. तुम्हाला काय विचारलेलं आहे ते कळलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तेवढंच लिहिता येईल. कारण 150 शब्द सहज भरून जातात पटकन. 150 शब्द म्हणजे साधारणतः 20 एक ओळी फक्त. एका ओळीमध्ये आपले काय समजा 7-8 प्रश्न शब्द बसत असतील समजा, तर 150 शब्द म्हणजे फार तर 20 ओळी झाल्या. त्या सहज भरून जातात एखाद्या पॉईंटमध्ये माहिती असलं तर. त्याच्यामुळे उलट आपल्याला 150 शब्द म्हणजे कमी लिहायचं आहे, माहिती असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विचारलेला प्रश्न कळणे हे जीएस साठी पण तेवढंच गरजेचं आहे. अर्थात जीएस साठी जास्त गरजेचं आहे असं मी म्हणेल, कारण जीएसचे क्वेश्चन इतके स्ट्रेट फॉरवर्ड असतात सोपे, पण मात्र कुठल्या तरी कॉन्सेप्टशी संबंधित असतात. ऑप्शनलचं तसं नाही. ऑप्शनल डेड मटेरियल आहे एक प्रकारे. त्यात जरी करंट असेल समजा याच्यामध्ये, तरी सुद्धा त्या करंट मधले पॉईंटच आपल्याला माहिती असतात बरेचसे. म्हणजे उद्या जर तुम्हाला रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाशी संबंधित प्रश्न आला आणि असं विचारलं की भारताचा स्टँड काय होता त्याच्यामध्ये, याचे क्रिटिकल इव्हॅल्युएशन करा, तर आपल्याला माहिती आहे भारताचं स्टँड हे 4-4, 5-5 मुद्दे आहेत असं म्हणून. तर आपल्याला तिथे ते मुद्दे ऑलरेडी माहिती असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की खूप काही म्हणजे जीएस ऑप्शनलच्या क्वेश्चनमध्ये खूप काही असं गहन किंवा फार वेगळं लिहायची आवश्यकता असते असं नाही. आपण जो अभ्यास केलेला असतो, ज्या नोट्स काढलेल्या असतात, त्या नोट्सवरून ज्या मायक्रो नोट्स तयार केलेल्या असतात, तेच पॉईंट्स त्या ठिकाणी लिहिले तरी सुद्धा या ठिकाणी मार्क येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदा डोक्यातून हे काढून टाका की फार एकदम वर्ल्ड लेवलला मी म्हटलं तर एकदम तुम्हाला प्लेटोप्रमाणे विचार करायचा की काय का अरिस्टॉटल बनायचं दुसरं, अशी बिलकुल आवश्यकता नाही. आपण फक्त त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर अशा रीतीने आपल्याला पेपर 1 सुद्धा आणि सेम पेपर 2चं स्ट्रक्चर सुद्धा सेम अशाच प्रकारचं आहे. त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, काही गोष्टी कंपल्सरी असल्यामुळे ते प्रश्न तर तुम्हाला आलेच पाहिजे. म्हणजे इथले येणारे 5 आणि इथले येणारे 5 यातला एक जरी नाही प्रश्न आला तरी सुद्धा तुमचे 10 मार्क्स, एक नाही गेला तर 10 गेले, इकडचाही एक नाही आला तर 10 गेले. पण उरलेल्यांमध्ये मात्र तुम्हाला इंटरनल चॉईस आहे. ऑलमोस्ट 50% चॉईस आहे. 6 पैकी 3च लिहायचे आहेत. 50% चॉईस आहे. फक्त जे तुम्ही 3 लिहिणार त्यातले इंटरनल मात्र सगळेच आले पाहिजे. म्हणजे 6 पैकी जे तुम्ही 3 निवडणार
ते 3 तुम्ही असे निवडले पाहिजे की ज्या 3 मधले इंटरनल 3 क्वेश्चन्स तुम्हाला येणारे असले पाहिजे. म्हणजे त्यांनी बरोबर असं केलेलं आहे की ऑप्शन्स पण दिलेलं आहे, पण ऑप्शनमध्ये इंटरनल ऑप्शन मात्र दिलेलं नाही. म्हणजे थोडक्यात अपेक्षित असं आहे की सगळाच अभ्यास तुम्ही केलेला पाहिजे आणि मग जो जास्त बेटर झालेला आहे अभ्यास त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला चांगले लिहिता येऊ शकतील, अशी पण एक चॉईस त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होते. तर हा एक स्ट्रक्चर अशा प्रकारचं झालं. त्यामुळे सिलेबसचं स्ट्रक्चर आणि हे झालं पेपरचं स्ट्रक्चर. आणि आता मध्ये मग आपल्याला हा सगळा अभ्यास क्रमाक्रमाने करायचा आहे. तर मी जस्ट आपण एक काय अंदाज आहे सिलेबसचा घेण्यासाठी मी एक एक पॉईंट वाचतो. बराच वेळा आपण वाचताना विचार करत नाही, म्हणून माझा उद्देश फक्त वाचण्याच्या मागचा असा आहे की तुम्ही पण सगळं ते स्पेसिफिकली वाचाल आणि काय काय आपल्याला सिलेबसमधले पॉईंट्स आहेत ते ॲटलिस्ट तुम्हाला लक्षात येतील. ओके, मी डिटेल्स काही मधले सांगत नाही, त्याचा अर्थ वगैरे काही सांगणार नाही, पण जस्ट टू नो द सिलेबस. इंग्लिशमधला वाचू का मराठीतला वाचू? आधीच एक पॉईंट सांगतो, ज्यांना इंग्लिशमधनं पेपर लिहायचे आहेत त्यांनी मराठीतून समजून घेतलं तरी चालणार आहे. मराठीतून समजल्यानंतर इंग्लिश वाचून लिहिणं तुलनेनं सोपं सुद्धा होईल. मी मराठीतून वाचतो, काही काही शब्दांचा इंग्लिशमधलं वर्ड्स मात्र सांगेन. तर सेक्शन ए, टायटल आहे त्याचं राजकीय सिद्धांत व भारतीय राजकारण. पहिला पॉइंट आहे राजकीय सिद्धांत, अर्थ आणि दृष्टिकोन. राजकीय सिद्धांताचा अर्थ, सिद्धांत म्हणजे नक्की काय, त्याच्यात राजकीय म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे काय हे बघायला लागतं. राजकीय म्हणजे नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचं वर्णन येतं. आणि या सगळ्या सिद्धांतांचा अभ्यास करताना आपण कोणते अप्रोचेस घेतो त्या अप्रोचेसचा या ठिकाणी अभ्यास आहे. कारण अप्रोचेसच चेंज होत गेलेले आहेत. म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल ज्या अप्रोचने अभ्यास करायचे तो अप्रोच आणि कार्ल मार्क्सने ज्या अप्रोचने अभ्यास केला तो अप्रोच एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्यामुळे एखादी गोष्ट करताना अप्रोच पण महत्वाचा असतो ना. आता समजा मला तुमच्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. तुमच्या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे तुम्ही किती हुशार आहात हे निश्चित करायचं. तर मी काय अप्रोच घेतला पाहिजे? रादर मला समजा एमपीएससी करणाऱ्या सगळ्या मुलांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी मला नियम प्रस्थापित करायचे, तर मी कुठला तरी अप्रोच घेतला पाहिजे ना. पहिला अप्रोच मी घेऊ शकतो की सगळे मुलं हे कुठल्या ग्रॅज्युएशनचे मुलं आहेत की जे जास्तीत जास्त अभ्यास करतात. ग्रॅज्युएशन हा एक अप्रोच झाला माझा. दुसरा अप्रोच असू शकतो माझा की कुठल्या भागातले मुलं जास्त अभ्यास करतात आणि जास्त पास होतात, भागाचा अप्रोच झाला. अजून काय अप्रोच? मुलं मुलींचा हे करता येईल की मुलं किती अभ्यास करतात, मुली किती करतात आणि फायनली यशस्वी होणाऱ्यांमध्ये मुला मुलींचं प्रमाण नक्की किती आहे. तर इथे हा पण एक अप्रोच झाला. तर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना वेगवेगळ्या अँगलनं आपण अभ्यास करतो. तसंच मग राजकीय सिद्धांत प्रस्थापित करताना या माणसांनी पण ओव्हर द यस म्हणजे 5000 वर्ष मध्ये वेगवेगळे अप्रोचेस वापरलेले आहेत. तर त्या अप्रोचेसचा या ठिकाणी अभ्यास आहे. हे अप्रोचेस कळाल्याशिवाय पुढचं काहीच कळणार नाही तुम्हाला. त्यामुळे ते एक महत्वाचा अशा प्रकारचा मुद्दा येतो. नंतर राज्याचे सिद्धांत. बघा आता पॉलिटिकल सायन्समध्ये भरपूर आपल्याला स्टेट हा शब्द येणार. राज्यघटनेचा अभ्यास करतानाही स्टेट हा शब्द येतो आणि त्याचा अभ्यास करताना आपण महाराष्ट्र स्टेट, पंजाब स्टेट असंही म्हणतो. आता ते स्टेट आणि इथलं स्टेट सारखंच आहे का? सारखंच आहे का? मग दोघांमध्ये फरक करण्यासाठी आपण राज्यघटनेचा अभ्यास करताना राज्यसंस्था हा शब्द थोडासा वेगळा घेतो आणि महाराष्ट्र राज्य, पंजाब राज्य, गुजरात राज्य असं आपण राज्य हा शब्द घेतो. त्याच्यामुळे स्टेट हा शब्दच मुळात पहिल्यांदा कन्फ्युजन तिथूनच सुरू होतं की आपल्याला स्टेटचा अभ्यास करायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या राज्याचा अभ्यास करायचा आहे की काय. तर मुळात स्टेट आपण कशाला म्हणतो, नेशन कशाला म्हणतो, गव्हर्नमेंट कशाला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींमधला मायन्यूट फरक कळायला पाहिजे आणि मग पुढच्या गोष्टी येतात. कशाला म्हणतो स्टेट आपण? घटनेमध्ये कुठल्या कलमामध्ये स्टेटची डेफिनेशन दिलेली आहे, त्या कलमाच्या उद्देशार्थ सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या? कलम 12 मध्ये. पण कलम 12 मध्ये भाग 3च्या प्रयोजनार्थ स्टेट या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे भाग 3 मध्ये म्हणजे मूलभूत हक्कांच्या भागामध्ये
ज्या ज्या ठिकाणी स्टेट शब्दाचा उल्लेख येईल त्याचा अर्थ काय असेल हे मात्र कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे. तर तो जो शब्द आहे त्याचा तो अर्थ या ठिकाणी स्टेट या दृष्टिकोनातून घ्यायचा आहे असं पॉईंट होतोय. ओके, थोडक्यात आपण आपल्या देशातलं सगळं राजकीय व्यवस्था जी आहे ती केंद्र स्तरापासून तर स्थानिक पातळीपर्यंत काम करते. लोकसभा, राज्यसभा, मंत्रिमंडळापासून तर स्थानिक पातळीवर काम करणारे ग्रामसेवक असतील किंवा पोलीस पाटील असतील, हे सगळे स्टेटचा भाग आहेत. तर त्याला आपण स्टेट म्हणतो. आणि मग त्या स्टेटचे सिद्धांत म्हणजे थिअरीज ऑफ द स्टेट, नक्की स्टेट कशाला म्हणायचं हे कुणी कुणी काय काय कसं कसं सांगितलेलं आहे. स्टेटची कल्पना प्रत्येकाची वेगवेगळी आहे. तर ती कल्पना या ठिकाणी आपल्याला अशा दृष्टीने बघायची. बघा, उदारमतवादी म्हणून माणसं जे आहेत त्यांनी स्टेटबद्दल काय सांगितलेलं आहे. नव उदारमतवादी, उदारमतवादी म्हणजे कोण? आपण इंग्लिशमध्ये त्यांना लिबरल म्हणतो. लिबरल म्हणजे मुख्यतः कोण? तर आजचे जे काही पाश्चिमात्य देशातले सरकार आहेत हे सगळे लिबरल डेमोक्रेसीज यांना म्हटलं जातं. ओके, मग त्याचे 3 टप्पे सांगितले जातात. सुरुवातीला लिबरल डेमोक्रेसी तिकडे निर्माण झाली, नंतर वेलफेअर स्टेट निर्माण झालं, कल्याणकारी राज्य, आणि नंतर वेलफेअर स्टेट तेवढं वेलफेअर न करणारं ठरलं म्हणून आता त्याच्यात अजून नवीन काहीतरी विचार आले, त्याला नव उदारमतवादी, न्यू लिबरल असा शब्द म्हटला जातो. मग ह्या उदारमतवाद्यांनी स्टेटबद्दल काय सांगितलेलं आहे तो अर्थ. मार्क्सने काय सांगितलेलं आहे? मार्क्सने उदारमतवाद्यांच्या एक्झॅक्टली अपोजिट स्टेटची कल्पना म्हणजे राज्यसंस्थेची कल्पना केलेली आहे. बहुलवादी म्हणजे स्टेटचं एक फंक्शन नाही, प्लुरल फंक्शन्स आहे असं सांगणार आहे. उत्तर वसाहतवादी, सगळा वसाहतवाद संपल्यानंतर थर्ड वर्ल्डमध्ये म्हणजे तिसऱ्या जगातल्या देशांमध्ये जे स्टेट निर्माण झालं. तिसरा जग शब्द ऐकलाय? आज हा शब्द बराच मागं पडला, आज तेवढा वापरला जात नाही. पण पहिल्या जगातले देश, दुसऱ्या जगातले देश, तिसऱ्या जगातले देश असे शब्द वापरले जातात. मग पहिल्या जगातले देश म्हणजे भांडवलशाहीच्या आधारावर पूर्वीच जे विकसित होऊन गेले, साधारणतः 19व्या शतकातच, त्यांना आपण पहिल्या जगातले फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज असं म्हणतो. नंतर समाजवाद, साम्यवादाच्या आधारावर रशिया आणि रशियाच्या प्रभावाखालील इतर जे काही देश विकसित झाले त्यांना आपण दुसऱ्या जगातले देश, जे सेकंड वर्ल्ड कंट्रीज असं म्हणतो. आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945 नंतर पूर्वीच्या वसाहती ज्या काही निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या स्वतंत्र झाल्या. भारतासारख्या या सगळ्या पुढे स्वतंत्र झालेल्या देशांना थर्ड वर्ल्ड असं त्यांनी नाव दिलं होतं आपल्याला, बिकॉज वी वर इंडिपेंडंट ॲट द लास्ट म्हणून त्यांनी आपल्याला थर्ड वर्ल्ड म्हटलं. असं अमेरिकेने आपल्याला थर्ड वर्ल्ड म्हणणं हीच मुळात गंमत आहे. याचा इतिहास 400 वर्षाचा पण नाही आहे, 300 वर्षाचा पण नाही आहे. तो मात्र भारतासारख्या देशाला की ज्याचा इतिहास किमान 4-5 हजार वर्षाचा आहे, संस्कृतीचाच इतिहास, माणसं तर अनेक वर्षांपासून राहत आहेत, एवढा 4000 वर्षाचा इतिहास असलेल्या देशाला ते थर्ड वर्ल्ड म्हणतात. इथेच खरी गंमत आहे खरं, की चुकीची गोष्ट आहे ही. पण तरी सुद्धा मात्र जे विजेते असतात त्यांचं चालतं ना सगळं. यशस्वी माणसाच्याच बोलण्याला किंमत असते की नाही. जे विजयी होतात, हरलेल्यांचा कोणी अभ्यास करतो का? तुम्हाला विजयीच व्हायचं आहे, हरलेल्यांचा कोणी अभ्यास करतो का? हरलेल्यांचा कोणी इतिहास पण लिहित नाही. इतिहास जो काही लिहिला गेलेला आहे तो सगळा राजा महाराजांचा, पण ते त्यातले जे काही विजयी आणि असे चक्रवर्ती राजे होते त्यांचा जास्त लिहिला गेलेला आहे. त्यांनीच इतिहास लिहिला, त्यांनीच सगळं राजकीय विचार करायला सुरुवात केली त्यांनी. त्यामुळे त्यांनी जे काही शब्द वापरले ते शब्द असे रूढ झाले. पण आज जगाला कळलं की असं काही थर्ड वर्ल्ड वगैरे आपण असं म्हणायला नको, पण हा शब्द मागं पडला आहे. पण इतिहास म्हणजे राजकीय राज्यशास्त्राच्या इतिहासामध्ये मात्र तो उल्लेख येतोच. मग ते उत्तर वसाहतवादी आणि स्त्रीवादी, फेमिनिझम हा एक राज्यशास्त्रातला खूप मोठा वाद नाही म्हणता येणार, पण विचारधारा म्हणता येईल. का स्त्री आली की वाद येणारच. बरोबर आहे का? तर मुळात राजकीय दृष्टिकोनातून फेमिनिझमचा अर्थ असा की जे काही सगळं राजकीय यंत्रणा प्रस्थापित होत गेली, मुळात स्त्रीवाद कळण्याकरता पहिल्यांदा राजकीय या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे होतो. एक बेसिक फरक मी तुम्हाला सांगतो बघा. ज्या ज्या ठिकाणी पॉवर स्ट्रक्चर असतं आणि पॉवर स्ट्रगल असतं त्या सर्व ठिकाणी पॉलिटिक्स असतं. आपली पॉलिटिक्स शब्दाचे अर्थ काय? आपल्याला फक्त राजकारणी जे करतात
त्यांनाच आपण पॉलिटिक्स असं म्हणतो. जर फक्त त्यांनी केलेल्या गोष्टीलाच आपण पॉलिटिक्स म्हटलं असतो तर आपण ऑफिस पॉलिटिक्स असा शब्द वापरलाच नसता. आपण ऐकतो बघा, आमच्या ऑफिसमध्ये असं पॉलिटिक्स चालतं असं आपण म्हणतो असा शब्द. आता ऑफिसमधला पॉलिटिक्स हे काही सरकारमधचं पॉलिटिक्स नाही आहे. म्हणजे पॉलिटिक्समध्ये फक्त शासन तिथे जाण्यासाठी लोक जे काही करतात ते तेवढंच येत नाही, तर ज्या ज्या ठिकाणी एक गट दुसऱ्या गटाला कंट्रोल करतो त्या सर्व ठिकाणी पॉलिटिक्स आहे असं म्हटलं जातं. आजची लेटेस्ट डेफिनेशन म्हटली एक गट, मग आता पुरुष नावाचा एक गट जेव्हा स्त्री नावाच्या दुसऱ्या गटाला कंट्रोल करतो तेव्हा तिथेही पॉलिटिक्स आहे. म्हणजे तिथे त्या पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. तसं म्हटलं तर एकदम पॉलिटिक्सचा अर्थ आपल्या घरातही आपल्याला दिसेल. पॉलिटिक्सचं अस्तित्व आपल्या घरातही दिसेल. जेव्हा वडील असं म्हणतात की मी जे सांगेल तेच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, पॉलिटिक्स झालं. वडील जेव्हा असं म्हणतात की मी जे सांगितलं ते त्या पद्धतीनेच बायकोने वागलं पाहिजे आणि मुलांनी वागलं पाहिजे, तेव्हा तिथेही पॉलिटिक्सच आहे. फक्त या राज्य क्षेत्रात एवढ्या लोकल स्तरावरचा म्हणजे स्थानिक स्तरावरचा अभ्यास आपल्याला करायचा नाही. तो समाजशास्त्राचा अभ्यास, समाजशास्त्र नावाच्या दुसऱ्या सोशल सायन्सचा अभ्यास येतो की स्ट्रक्चर त्या याच्यानुसार. पण अदरवाईज एकदम मायक्रो स्तरावर जाऊन आपण जर विचार करायचा म्हटला तर इवन घरातली जी काही पॉवर स्ट्रक्चर आहे, घरातलं पॉवर स्ट्रक्चर कळतंय ना, जास्त पॉवर कोणाचा आहे, घराचे निर्णय घेण्याचा पॉवर कोणाचा आहे, वडिलांचा आहे किंवा घरातल्या पुरुष मंडळीचा जास्त आहे. मग ही गोष्ट विचार करणाऱ्या महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांना आवडत नव्हती ही, की पॉलिटिक्समध्ये असं काय चालू आहे, म्हणजे थोडक्यात फक्त पुरुषांच्या दृष्टिकोनातून विचार केला जातोय. म्हणून त्यांनी या सगळ्या विचारांना रिओरिएंट करायला सुरुवात केली आणि महिलांच्या दृष्टिकोनातून पॉवर बॅलन्सचा विचार करायला सुरुवात केली आणि सगळ्या गोष्टींना त्यांनी एक फेमिनिस्ट टच देण्याचा प्रयत्न केला. त्यातनं जी विचारधारा निर्माण झाली त्याला फेमिनिझम असं म्हणतात. सगळ्यात आधी फेमिनिझममध्ये जे काही विचार करणारे माणसं आहेत, व्यक्ती आहेत, ते फक्त महिला आहेत असं नाही. देर आर मेनी मेल पीपल हु आर फेमिनिस्ट. किती लक्षात, मेनी म्हणजे काहीतरी निश्चित म्हणूया की काही असे पुरुष आपल्याला विचारवंत पुरुष मंडळी अशी दिसतील की जे फेमिनिस्ट या गटामध्ये येऊ शकतील. का घेतलं पाहिजे त्यांना? किंवा दे आर कन्सर्न इंडिव्हिज्युअल्स की ज्यांना कळतं की महिलांना सुद्धा तेवढेच अधिकार दिलेले आहेत. त्यांचा जो काही पॉवर स्ट्रक्चर आहे त्याच्यात त्यांचा दर्जा हा पुरुषांबरोबरच असला पाहिजे. असं फक्त महिलाच विचार करणार आहेत असं नाही, तर असं पुरुष सुद्धा विचार करणारे असू शकतील. त्यामुळे UPSCला एकदा प्रश्न आलेला आहे याबद्दल की फेमिनिस्टमध्ये फक्त फिमेल नसतात, मेल पण असतात म्हणून. तर मग या महिलांनी हा असा विचार करून राज्याची कल्पना त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या नजरेत कशी आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हे पुढचे वेगळे संकल्पना बघा. न्याय म्हणजे जस्टिस पाहिजे होते म्हणून राज्यशास्त्र निर्माण झाले सगळं, बरोबर आहे. नाहीतर पॉवर कोणाच्या हातात? एका विशिष्ट वर्गाच्या हातात. आणि ज्यांच्या हातात पॉवर नाहीये ते काय म्हणतील, आम्हाला मात्र यांच्या राज्यामध्ये मात्र अन्याय या पद्धतीने वागवलं जात आहे म्हणून न्याय पाहिजे. म्हणून न्याय नावाची एक महत्वाची पॉलिटिकल कॉन्सेप्ट आहे. त्याच्यावर अनेक लोकांनी वेगळी मतं मांडली आहेत. त्यातला हा सगळ्यात प्रमुख आहे रॉल्स नावाचा, जॉन रॉल्स नावाचा. मग रॉल्सची न्यायाच्या सिद्धांताच्या विशेष संदर्भात न्यायाची संकल्पना आणि तिच्यावरील समुदायवाद्यांची टीका. समुदायवादी म्हणजे कम्युनिस्ट, कम्युनिटेरियन, तर त्यांची टीका म्हटलं जातं. दुसरी महत्वाची राजकीय संकल्पना आहे समानता. सगळ्यांना हवी की नाही? मुलींना हवी का? किती एकदम नॉर्मल गोष्टीत ह्या सगळ्या, फक्त आपण त्या अभ्यासाच्या दृष्टीने बघतोय. राज्यशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांबद्दल एक वाक्य करतात बघा, गमतीनं सांगतो की राज्यशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ समाजात सहज दिसणाऱ्या गोष्टींचीच चर्चा करतात. फक्त ते सांगताना असं सांगतात की कोणालाच कळत नाही. कळलं का वाक्य? बघा काय सांगतात ते, जे नॉर्मली प्रत्येकाला दिसतंय तेच सांगतात. पण ते सांगण्याची जी पद्धत आहे ती अशा रीतीने सांगतात, कारण थिअरी वगैरे करतात प्रस्थापित त्याच्यामध्ये, पण ते ज्या पद्धतीने सांगतात ती पद्धत मात्र किंवा त्या सांगितलेल्या गोष्टी मात्र कळत नाही. म्हणजे आहे सगळं सोपं, पण मात्र ते अवघड करून आपण अभ्यासतोय असा त्याचा अर्थ झाला. त्यामुळे समानता सगळ्यांना कळतं, समानतेचं महत्वाचं तत्व आहे. थोडा जरी अन्याय झालं की आपल्याला समानता वगैरे कळते की नाही?
इव्हन लहानपणापासून आपल्याला समानता आणि न्याय हे कळत असतं. लहानपणी आपण काही बोललो आणि घरातल्या मोठ्या व्यक्तीने सांगितलं गप रे तुला काही कळत नाही, लगेच अन्याय झाल्यासारखं वाटतं आपल्याला. ते राजकारणच आहे. म्हणजे पॉलिटिक्स या शब्दामध्ये येणार ते सुद्धा आलं पाहिजे. किंवा तुम्ही आता हॉस्टेलवर राहताय आणि तुम्हाला असं कोणी म्हटलं तू गप रे तुला काही कळत नाही, तरी तुम्हाला अन्याय झाल्यासारखं वाटेल की नाही तुमच्या ग्रुपमध्ये. आता फक्त हा ग्रुप कोणता, आपला सगळा समाज हा ग्रुप आहे आणि त्याच्यात मग वेगळ्या कारणांनी वेगळ्या लोकांवर अन्याय होत राहिलाय. समानता झाली पाहिजे ती झालेली नाहीये, म्हणून त्याचा अभ्यास आहे सगळा. म्हणून समानता, सामाजिक राजकीय आर्थिक समानता, समानता आणि स्वातंत्र्य यांच्यातला संबंध आहे की नाही. स्वातंत्र्य नसेल तर माणूस समान राहू शकतो का, असू शकत नाही. सकारात्मक कृती, अफर्मेटिव्ह ऍक्शन. अफर्मेटिव्ह ऍक्शनचा अर्थ झाला की ज्यांना असमान पद्धतीने पूर्वापार परंपरेनं ज्यांना असमान ट्रीट करण्यात आलेलं होतं, त्यांना समानता प्रस्थापित करण्यासाठी शासनाने पॉझिटिव्हली काय केलं पाहिजे त्याला आपण अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आरक्षण. हे आरक्षण काय आहे तर अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, सकारात्मक कृती आहे, काहीतरी पॉझिटिव्हली केलेलं आहे सरकारने, जेणेकरून समानता सगळ्यांना उपलब्ध होईल. पुढचा आहे 5वा हक्क. ते पण आपण चांगलं माहिती आपल्याला हक्क काय प्रकार असतो. कर्तव्य भरे कळत नाही आपल्याला, हक्क मात्र पटकन कळतात. मग हक्क त्याचा अर्थ, सिद्धांत, हक्कांचे प्रकार, मानवी हक्कांची संकल्पना, नंतर लोकशाही. आतापर्यंत जेवढ्या काही सगळ्या राजकीय व्यवस्था आहेत त्यापैकी सगळ्यात चांगली म्हणजे लोकशाही. पण मी त्यापैकी चांगली असं म्हटलं, असं नाही म्हटलं की ही सगळ्यात चांगली राजकीय व्यवस्था आहे. काय म्हटलं, उपलब्ध असल्यापैकी सगळ्यात चांगली. का सगळ्यात चांगली नाही, उपलब्धांपैकीच चांगली का? म्हणजे लोकशाहीत काहीतरी दोष आहेत. ज्या पद्धतीने देशात लोकशाही चालली आहे, जगात चाललेली आहे, काहीतरी दोष आपल्याला दिसतात. सगळ्यात मोठा दोष आता सध्या आपण बघतो की ज्यांना आपण निवडून देतो आपल्यासाठी काम करण्यासाठी, ते एकदा निवडून गेले की ते आपल्यासाठी नाही स्वतःसाठी काम करतात. बरोबर आहे ना. हे लोकशाहीचं सगळं, आणि आपला त्याच्यावर कंट्रोल नसतो. पुढे देशाचे काय कायदे करायचे ते त्यांनी ठरवायचे. आपण निवडून दिलेलं आहे, आपण त्यांना म्हटलं नाही की हा कायदा करा आणि त्यासाठी जा. आपण निवडून दिलेलं आहे म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी कलेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. पण निवडून देताना कित्येक लोकांनी त्यांच्या विरुद्ध पण मतदान केलेलं असतं. पण हा पण राजकीय सिद्धांताचा महत्वाचा भाग झाला. संपूर्ण समाजाने आपल्या स्वतःच्या कॉमन समस्या सोडवण्यासाठी घेतलेला कॉमन निर्णय तो. पण म्हणून सगळ्यांना मान्य असेल का? नाही. कृषी कायदे केले सरकारने, सगळ्यांना कुठे मान्य होते, म्हणून एवढा विरोध झाला. मग हा दोष झाला की आपण सगळ्यांच्या निर्णयासाठी आपण प्रयत्न करतोय, पण मात्र त्याच्या राबवणुकीत मात्र आपल्याला अनेक दोष निर्माण झालेले दिसतात. म्हणून लोकशाही, त्याचे अभिजात आणि समकालीन सिद्धांत, लोकशाहीचे वेगळे मॉडेल्स, त्याच्यात 3 मॉडेल सांगितलेले आहेत: प्रातिनिधिक, सहभागात्मक आणि विमर्शी. विमर्शी म्हणजे डेलिव्हरेटिव्ह किंवा विचार विमर्शावर निर्णय आधारित असलेले निर्णय घेणे, असं पॉइंट आहे. नंतर सत्तेची संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ पॉवर. या पॉवर नावाच्या एका गोष्टीवर सगळं राज्यशास्त्र आधारलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. मग पॉवर म्हणजे काय? इट्स अ राईट टू कंट्रोल अदर्स. पॉवर आणि अथॉरिटी या शब्दामध्ये डिफरन्स करतो ना आपण. पॉवर हा शब्द सगळा निगेटिव्ह अर्थानेच घेतला जातो. अथॉरिटी हा शब्द पॉझिटिव्ह अर्थाने घेतला जातो. अथॉरिटी म्हणजे काहीतरी पॉझिटिव्हली करण्यासाठी दिलेली पॉवर, कायद्याने दिलेली असेल, घटनेने दिलेली असेल, ती झाली. आणि पॉवर मात्र अशा पद्धतीने संकल्पना घेतली जाते की तिचा गैरवापरच करायचा आहे. म्हणजे पॉवर इज समथिंग विथ द हेल्प ऑफ विच somebody is sought to be controlled. दुसऱ्याला कंट्रोल करण्यासाठीचा पॉवर, आणि ती पॉवर मिळवण्यासाठी मग हे सगळं राजकारण आहे. म्हणून सत्तेची संकल्पना, अधिपत्य, याला दुसरा शब्द इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये धुरीणत्व, इंग्लिशमध्ये त्याला हिजेमनी म्हणतात. जेव्हा एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला कंट्रोल करतो, सप्रेस किंवा दाबून ठेवतो आणि स्वतःचे पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो ग्रुप हिजेमनिस्टिक ग्रुप आहे असं म्हटलं जातं.
हे आपल्याला जातीच्या दृष्टीने दिसेल, धर्माच्या दृष्टिकोनातून दिसेल, किंवा इव्हन छोटे मोठे ग्रुप सुद्धा आहेत की जे इतरांना कंट्रोल करून आपलं स्वतःचं सत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याला हिजेमनी म्हणतात. मराठीत एक तर त्याला आधिपत्य नाही तर धुरीणत्व असा शब्द आहे त्याला. मग पुढे राजकीय विचारधारा, उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद. तर ह्या वेगवेगळ्या संकल्पना. आणि 9वा आणि 10वा पॉईंट मात्र राजकीय विचारवंतांचा आहे. त्यापैकी भारतीय राजकीय विचार धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. धर्मशास्त्रांमध्ये जो राजकीय विचार सांगितलेला होता, धर्मशास्त्रांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्मृती लिटरेचर पण येतं. त्या स्मृतींमध्ये एक महत्वाची स्मृती आहे मनुस्मृती. ज्या मनुस्मृतीच्या एका वाक्याबद्दल काल एक मोठा वाद निर्माण झाला, तुम्ही वाचला असेल पेपरमध्ये. JNUच्या ज्या VC आहेत त्यांनी महिलांशी आणि देवांशी संबंधित हे केलं की मनुस्मृतीमध्ये अशाच्या प्रकारे म्हटलेलं आहे असं म्हटलं त्यांनी. राजकारणाचा भाग झाला तो सुद्धा. तो राजकीय विचार झाला असा पॉईंट होईल. मग धर्मशास्त्र, अर्थशास्त्र कोणी लिहिलेलं? कौटिल्याने का चाणक्याने? कौटिल्याने का आर्य चाणक्याने? अर्थशास्त्र या पुस्तकात लेखकाचं नाव सांगितलेलं आहे कौटिल्य. आणि इतिहासकारांनी मात्र असं सिद्ध केलेलं आहे की हा कौटिल्य म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याला मदत करणारे आर्य चाणक्य. इतिहासकार म्हणतात कौटिल्य आणि चाणक्य हे दोन एकच व्यक्ती आहेत. पुस्तकामध्ये मात्र लेखकाचं नाव म्हणून जे सांगितलं ते आर्य चाणक्य सांगितलेलं नाही, कौटिल्य सांगितलं, म्हणून कौटिल्याचं अर्थशास्त्र. बुद्ध धर्मीय परंपरा या जुन्या राजकीय विचार झाले. नंतर मग सर सय्यद अहमद खान, अरविंद घोष, महात्मा गांधी, BR आंबेडकर आणि MN रॉय, मानवेंद्रनाथ रॉय, साम्यवादी विचार झाले ते यांचा उल्लेख केलेला आहे. आणि पाश्चिमात्य विचार मध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियावेली, निकोलो मॅकियावेली हा इटालियन माणूस होता, हॉब्स, लॉक, जॉन स्टुअर्ट मिल, मार्क्स, ग्रामसी आणि हॅना आरेंड. ही आता अलीकडची एक 50च्या दशकामध्ये पुस्तक लिहिलेली हॅना आरेंड आहे. आत्तापर्यंत तिच्या पुस्तकाला एवढं काही महत्व नव्हतं. पण अमेरिकेमध्ये ट्रम्प तात्याचा उदय झाल्यानंतर त्या उदयाची पार्श्वभूमी शोधताना लोक मागे गेलेत आणि त्या उदयामध्ये मग त्या पार्श्वभूमीचं बहुतेक सगळं वर्णन हॅना आरेंड यांच्या पुस्तकामध्ये सापडलं. त्यामुळे हॅना आरेंड यांचा जास्त अभ्यास व्हायला अलीकडे सुरुवात झाली आहे असं म्हटलं आता. तर हा सेक्शन A आहे. सेक्शन B मध्ये मात्र सगळं भारतीय राजकारण आहे. क्रमाक्रमाने मी फक्त वाचून दाखवतो, स्पष्टीकरण न सांगता. भारतीय राष्ट्रवाद 2 A आणि B सेक्शन्स आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे राजकीय डावपेच, संविधानवाद ते जन चळवळ, म्हणजे मवाळांची संविधानवाद ते गांधीजींची जन चळवळ किंवा जनसत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग, जहालवादी आणि क्रांतिकारी चळवळ, शेतकरी आणि कामगारांचे उठाव. B मध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ विषयक दृष्टिकोन, परिप्रेक्ष्य म्हणजे पर्स्पेक्टिव्ह, उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, जहाल, मानवतावादी आणि दलित. B मध्ये दुसरा पॉईंट भारतीय राज्यघटनेची निर्मिती, ब्रिटिश सत्तेची लेगसी. आता लेगसी या इंग्लिश शब्दाला मला मराठी शब्द काही सापडला नाही म्हणून मी तसंच लिहिलंय. लेगसी म्हणजे आपल्याला कळतं की वारसा, पण वारसा या इंग्रजी शब्दाचा मराठी शब्दाचा इंग्रजी शब्द खरं हेरिटेज होईल. आता ब्रिटिशांनी आपल्याला हेरिटेज सोडून दिलेला आहे असं वाक्य म्हणजे शब्द चुकीचा होईल म्हणून मी तो वारसा शब्द काही म्हटलेला नाही. वारसा जतन करतो ना आपण, ब्रिटिश सत्तेचा वारसा नाही जतन करायचा आहे, उलट बरं झालं गेले असं म्हणतो आपण. त्यामुळे ब्रिटिश सत्तेची लेगसी असंच म्हटलंय. विविध सामाजिक व राजकीय दृष्टिकोन, भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये, प्रास्ताविका, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, संसदीय व्यवस्था, घटना दुरुस्ती, न्यायिक पुनर्विलोकन आणि मूलभूत संरचनेचं तत्वज्ञान. सगळं त्यांनी आत्ता ही पूर्वपरीक्षा आणि अभ्यास केलेला असेल त्यांनी हे सगळं वाचलेलं आहे.
4A मध्ये संघ राज्य शासनाची प्रमुख अंगे, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, सर्वोच्च न्यायालयाची विचारित भूमिका व प्रत्यक्ष कामकाज. विचारित भूमिका म्हणजे विचार करून त्यांना जी भूमिका दिलेली ती. पण इंग्लिशमध्ये इकडे म्हटलं बघा, एनव्हिसिज्ड रोल. विचारितचा अर्थ काय? म्हणजे ती थॉट ऑफ, म्हणजे त्यांची काय भूमिका आहे, जी थॉट केलेली आहे, म्हणजे त्यांना दिलेली जी भूमिका आहे ती भूमिका, आणि त्या भूमिकेला ते प्रत्यक्ष किती प्रमाणात जागतायत ते प्रत्यक्ष कामकाज. सर्वोच्च न्यायालय जागते की नाही? घटनेनं सांगितलं तसंच काम करतंय ना का नाही? आत्ताचे सरन्यायाधीश उद्या रिटायर होणार आहे 26 ऑगस्टला. आज त्यांनी एका भाषणामध्ये काय काय गोष्टी सांगितल्या त्या बघा. शेवटी जाताना जरा चांगलं चांगलं सांगून जातात ते. तसंच मग राज्य शासनाची प्रमुख अंगे, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, उच्च न्यायालयाची विचारित भूमिका, प्रत्यक्ष काम. काही दिवसांपूर्वी तर सरन्यायाधीशांनी वाक्य म्हटलं होतं की भारतात न्याय मिळवणं अत्यंत अवघड आहे म्हणून. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जेव्हा असं म्हणतात की भारतात न्याय मिळवणं सोपं नाही, विविध कारणांनी विविध लोकांवर विविध प्रकारचा अन्याय होत राहतो, तो अन्याय न्यायामध्ये परिवर्तित करण्यासाठी न्यायालयातच जावं लागतं, आणि तिथे गेल्यानंतर मात्र न्याय जर लवकर मिळत नसेल, आपण म्हणतो ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, अशाच प्रकारे. असं आपण तर नेहमीच म्हणतो न्याय मिळत नाही, पण आता सरन्यायाधीश म्हणतायत म्हटल्यानंतर तो आता शिक्कामोर्तब झाला की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये काहीतरी फार मोठे स्ट्रक्चरल विकनेसेस आहेत. पहिला विकनेस तर तिथूनच सुरू होतो, न्यायाधीशांच्या संख्येवरून. आणि आपल्याला डोक्यात साधं येतं की इतके सगळे सरकारी कर्मचाऱ्यांना काही लिमिटच नाहीये, न्यायाधीशांची संख्याच का लिमिटेड ठेवली? 33च न्यायाधीश फक्त सर्वोच्च न्यायालयात. केसेस किती पेंडिंग आहेत. पुन्हा ते प्रत्येक हायकोर्टातल्या न्यायाधीशांची नेमणूक पटकन करत नाहीत. कॉलेजियमने नावं जरी पाठवले तरी सुद्धा कित्येक दिवस त्याच्यावर विचार सरकार करत नाही. मग सरकारला मुद्दाम न्याय व्यवस्थेला आपल्या ताब्यात आणि आम्ही सांगाल तसंच करणार असाल तर पटकन नेमणुका करतो, असं करायचंय का काय करायचंय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स युपीएससीला तर बरेच आलेले त्याबद्दल. 5वा पॉइंट आहे तृणमूलीय लोकशाही. तृणमूलीय लोकशाही म्हणजे तृणमूल पक्षाची लोकशाही बिलकुल नाही. आता इथे इंग्लिशमध्ये ग्रासरूट डेमोक्रेसी शब्द वापरलाय. मग ग्रासरूट हा शब्द आपण नेहमी म्हणतो ना की तळागाळातल्या, तसा तो शब्द चुकीचा आहे, मी मला नेहमी म्हणतो. ग्रासरूट म्हणजे ग्रास, गवत, त्याच्याही मुळापर्यंत, इव्हन त्याच्या लेवलपर्यंत पण नाही, अजून खाली त्याच्या रूट पर्यंत. त्यामुळे इंग्लिशमधला हा शब्द आणि मराठीतला तळागाळातले व्यक्ती वगैरे असा शब्द वापरणं एक चुकीची कल्पना आहे खरं. पण आता इथे शब्दशः अर्थ न घेता स्थानिक लोकशाही या दृष्टिकोनातून तो आपण घेतला पाहिजे. म्हणजे पंचायती राज, नगर शासन, 73 व 74व्या घटनादुरुस्तांचे महत्त्व आणि तृणमूलीय चळवळी म्हणजे त्यात अर्थ एकदम स्थानिक पातळीवर होणाऱ्या ग्रासरूट लेवलच्या चळवळी, मग ती पर्यावरणवाद्यांची असो किंवा दलित चळवळ असो, शेतकऱ्यांच्या चळवळी असतो, तर त्या चळवळी. 6वं वैधानिक संस्था व आयोग. आपण वाचलेले अभ्यासलेले सगळेच त्याच्यात उल्लेख केला आहे. निवडणूक आयोग, नियंत्रक व महालेखापाल, वित्त आयोग, संघ लोकसेवा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार आयोग, अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. तर यांचं रचना, कार्य, या सगळ्या गोष्टी. संघ राज्यवाद म्हणजे फेडरलिझम, त्याच्या घटनात्मक तरतुदी, केंद्र राज्य संबंधांचे बदलते स्वरूप, एकात्मिकतेच्या प्रवृत्ती, प्रादेशिक आकांक्षा आणि आंतरराज्य विवाद. संघ राज्य म्हणजे केंद्र आणि राज्यांमधल्या अधिकारांची विभागणी, त्या विभागणीशी संबंधित भरपूर वेगळ्या प्रकारचे मुद्दे आपल्याकडे आहेतच. नंतर नियोजन व आर्थिक विकास. नेहरू आणि गांधीजींचा दृष्टिकोन. नियोजनाच्या बाबतीत नियोजन प्रक्रिया मुळातच नेहरूंच्या डेमोक्रॅटिक सोशलिझम म्हणजे लोकशाही समाजवादातून आली आहे. गांधीजींचा काय कल्पना होती? नियोजनाची भूमिका, सार्वजनिक क्षेत्र, हरित क्रांती, भूसुधारणा, कृषी संबंध, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा. नंतर भारतीय राजकारणामध्ये जात, धर्म आणि वांशिकता.
मोठं रिलेशन आहे. पुन्हा पक्ष पद्धती भारतातल्या राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष, पक्षांची विचारधारा व सामाजिक आधार, पक्षांची वेगवेगळी विचारधारा आणि त्यांना त्या विचारधारेला कन्फर्म करणारे जे काही माणसं आहेत तो सामाजिक आधार, युतीच्या राजकारणाचा पॅटर्न, दबाव गट, मतदान वर्तनाचे कल म्हणजे मतदार कसे मतदान करतात ते, विधिकार म्हणजे ज्याचा अर्थ कायदेमंडळ सदस्य यांचा बदलता सामाजिक आर्थिक प्रोफाईल, म्हणजे आमदार खासदारांचा बदलता सामाजिक आर्थिक प्रोफाईल, म्हणजे थोडक्यात पूर्वीचे आमदार खासदार आणि आताचे आमदार खासदार यांच्या सामाजिक आर्थिक दर्जामध्ये काही फरक आहे का? पूर्वी अंगठेबहाद्दर जास्त असायचे, आता जरा शिकलेल्यांची संख्या जरा जास्त आहे. असे काय काय बदल दिसतात ते सगळेच. पूर्वी गरीब आमदार खासदार जास्त ची संख्या पण भरपूर असायची. आता असा गणपतराव देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर मला वाटतं कोणी सापडेल की नाही कोण अशोक. खरंय का? हा या म्हणजे ज्यांना आपण नेमून देतोय निवडून देतोय त्यांचा हा प्रोफाईलच चेंज होत चाललेला आहे, चेंज झालेला आहे असं दिसेल. आणि एक मोठा बदल आहे, पूर्वी गुन्हेगार प्रवृत्तीचे आमदार खासदार संख्या निश्चितच कमी होती. आता असा बोटावर मोजना इतके एखादा सापडेल तर सापडेल की ज्याच्यावर कुठलाच गुन्हा नाही आजपर्यंत रजिस्टर झालेला. मनी आणि मसल पॉवर शिवाय आज कोणी निवडून येण्याची शक्यता नाहीये. हे सगळे गोष्टी आहेत या ठिकाणी अभ्यासायच्या. आणि फायनली सामाजिक चळवळी, नागरी स्वातंत्र्य व मानवाधिकार चळवळी, महिलांच्या चळवळी आणि पर्यावरणवाद्यांच्या चळवळी. तर हा या ठिकाणचा अभ्यास आहे. हा पेपर 1 झाला. त्यामुळे हा काही तुम्हाला एवढा अवघड वाटणार नाही. पण आता इकडचा पॉइंट बघूया बघा. सेक्शन ए मध्ये तुलनात्मक राजकीय विश्लेषण व आंतरराष्ट्रीय राजकारण. पहिला पॉइंट त्यातला तुलनात्मक राजकारण, त्याचं स्वरूप, प्रमुख दृष्टिकोन, राजकीय अर्थशास्त्र, राजकीय समाजशास्त्र दृष्टिकोन, बरोबर ना? राजकीय अर्थशास्त्र पॉलिटिकल इकॉनॉमी आणि राजकीय समाजशास्त्र पॉलिटिकल सोशॉलॉजी. म्हणजे राजकारणाकडे आर्थिक दृष्टिकोनातून बघणे आणि राजकारणाकडे सामाजिक दृष्टिकोनातून बघणे. आणि तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा. आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या राजकीय व्यवस्थेचा तुलना करतोय, त्यासाठी ज्या पद्धती वापरतोय त्या पद्धतीच मात्र मर्यादित पद्धती आहे, त्यांच्याच मर्यादा आहेत. ज्या काही पद्धती वापरणं आणि तुलना करणार आहोत त्या तुलना करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीच मर्यादेच्या आहेत. दुसरे, तुलनात्मक दृष्टिकोनामध्ये राज्य म्हणजे राज्य संस्थेची संकल्पना हा या सेकंड ब्रांचमध्ये नक्की कशा पद्धतीने वापरली जाते तर तो पॉइंट आहे. भांडवलशाही समाजवादी अर्थव्यवस्थांमध्ये आणि प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजांमध्ये राज्याचे गुणधर्म व बदलते स्वरूप. म्हणजे राज्यसंस्थेचा गुणधर्म आणि राज्यसंस्थेचं बदलत गेलेलं स्वरूप कुठे अभ्यासायचं आहे? भांडवलशाहीमधलं राज्य कसं असतं, समाजवादी अर्थव्यवस्थांमधलं राज्य कसं असतं, प्रगत औद्योगिक अर्थव्यवस्थांमधलं ते जनरली भांडवलशाहीचंच असतं, आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधलं राज्य नक्की कशा प्रकारचं असतं तर तो अभ्यास आहे. प्रातिनिधिक व सहभागाचे राजकारण, राजकीय पक्ष. पण आता इथलं राजकीय पक्ष हे भारताचं इथला, पण इथे मात्र जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये राजकीय पक्ष कुठल्या कुठल्या पद्धतीचे असतात ते बघायचं आहे. जगाच्या स्तरावरचे दबाव गट, प्रगत औद्योगिक व विकसनशील समाजांमधील सामाजिक चळवळी म्हणजे वर्ल्ड लेवलचा हा या ठिकाणचा अभ्यास आहे. चौथा, जागतिकीकरण, विकसित व विकसनशील समाजांकडून प्रतिसाद. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला विकसित राष्ट्रांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे आणि विकसनशील राष्ट्रांनी कसा प्रतिसाद दिलेला आहे. विकसित राष्ट्रांनी काय केलेलं आहे? जागतिकीकरण जास्त वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकसनशील राष्ट्रांनी मात्र नेहमी त्याला काहीतरी अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून त्यांना कॉम्पिटिशन फेस करावी लागणार नाही, का त्यांच्या संस्कृतीवर काही हल्ला होणार नाही. दोघांचा प्रतिसाद वेगवेगळा आहे. हे पहिले 4 पॉइंट्स हे तुलनात्मक अभ्यासाशी संबंधित आहे. पुढच्या IRचे पॉइंट्स आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, आदर्शवादी, यथार्थवादी, मार्क्सवादी, प्रकार्यवादी आणि व्यवस्थागत म्हणजे इन्स्टिट्यूशनल अशा प्रकारचे सिद्धांत. आंतरराष्ट्रीय संबंध विषयक महत्वाच्या संकल्पना, राष्ट्रीय हितसंबंध, नॅशनल इंटरेस्ट,
आज जगात सगळे देश काय करतात, आपला स्वतःचा नॅशनल इंटरेस्ट जपण्याचा प्रयत्न करतात. आपण सुद्धा करतो. म्हणूनच आपण रशियाच्या विरुद्ध युनायटेड नेशनमध्ये गेल्या 2-4 महिन्यामध्ये जेवढे काही सगळे ठराव मांडण्यात आले, त्या सगळ्या ठरावांना भारत गैरहजर राहिला. बरोबर आहे. मला वाटतं कालच फक्त एका याच्यामध्ये हजर राहिला आणि रशियाच्या विरुद्ध पहिल्यांदाच भारताने मतदान केलं. अर्थात ती पण एक प्रोसिजरल मॅटर होता, त्याच्यामुळे तो काही मतदान गृहीत धरलं जाणार नव्हतं. पण इतक्या 4 महिन्यामध्ये इंडिया काय म्हणत होती की आमचा नॅशनल इंटरेस्ट ज्याच्यात आहे त्याला आम्ही महत्त्व देणार. मग रशियाच्या विरुद्ध मतदान न करणं हा जर आमच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल तर अमेरिकेला त्याचा विचार करायची गरज नाही. अमेरिकेने उगीच आमच्यावर दबाव टाकण्याची गरज नाही की तुम्ही रशियाच्या विरुद्ध का मतदान करत नाही आहात म्हणून. ते आम्ही आमचं ठरवू, कारण आम्हाला आमचा नॅशनल इंटरेस्ट कशात आहे तो कळतो. म्हणून तो एक महत्त्वाचं कॉन्सेप्ट आहे राष्ट्रीय हितसंबंध. सुरक्षा व सत्ता संतुलन व प्रतिरोध म्हणजे डिटरंट. इतरांच्या सत्तेला आपण कशा पद्धतीने डिटरंट क्रिएट करतो. परराष्ट्रीय कर्ते म्हणजे ट्रान्सनॅशनल ॲक्टर्स, सामूहिक सुरक्षा, जागतिक भांडवली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण. नंतर बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था. राजकीय व्यवस्थेत जे काही बदल होतात ते महाशक्तींचा उदय झाला. आज त्यातली एक महाशक्ती गेलीच करत, आता एकच राहिली आहे. डावपेचात्मक व विचारधारीय द्विध्रुव म्हणजे बायपोलॅरिटी. 2 पोल्स निर्माण झाले होते कोल्ड वॉरमध्ये, US आणि USSR. तर ते शस्त्र स्पर्धा त्याच्यामुळे निर्माण झाली. त्या शस्त्र स्पर्धेतनं शीतयुद्ध झालं. जेव्हा ॲक्च्युअल वॉर होते तेव्हा त्याला आपण हॉट वॉर म्हणतो. पण जेव्हा मात्र ॲक्च्युअल युद्ध नसतं पण तरी पण वेगवेगळे देश मात्र एकमेकांच्या विरुद्ध काहीतरी करत राहतात, तेव्हा आपण ते कोल्ड वॉर म्हणतो, शीतयुद्ध म्हणतो. आणि आण्विक धोका, जगाला आण्विक धोका. अलिप्ततावादी चळवळ आणि भारताचा फार जवळचा संबंध आहे. त्याची उद्दिष्टे आणि त्याची साध्यता, किती प्रमाणात अलिप्ततावादाची उद्दिष्टे साध्य झालेली आहे. नेहमी प्रश्न आलेला आहे की त्याचं रिलेव्हन्स आत्ताच्या दृष्टिकोनातून सांगा. आपण म्हणत होतो अलिप्ततावाद वाद, पण तरी सुद्धा आपण थोडंसं सुरुवातीला अमेरिकेच्या विरुद्ध रशियाकडे झुकलेलोच होतो, त्यांची मदत घेतच होतो. नेहरूंनाच कालांतराने कळलं की आपण 100% अलिप्त राहिलो तर आपल्याला हवा तेवढा आपला विकास होणार नाही. पण अजूनही ती चळवळ मात्र जगात चालू आहे. रेग्युलरली त्या नामच्या परिषदा भरतात, सगळ्या देशाचे प्रतिनिधी एकत्र येतात, भाषण देतात, चर्चा करतात, अलिप्ततावाद ती चळवळ जगली पाहिजे वगैरे असं सांगतात. आणि गेल्यानंतर मात्र अलिप्त न राहता नक्की कुणाच्या बाजूने अलाइंड होतातच, असा प्रकार सध्या आहे. नंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं 1991ला. त्याच्यामुळे एक ध्रुवीयता, युनिपोलॅरिटी निर्माण झाली आणि त्यातनं अमेरिकेची हिजेमनी, आधिपत्य निर्माण झालं. आणि आता समकालीन जगामध्ये अलिप्ततावादाची संयुक्तिकता. आजचं हे समकालीन जग म्हणजे आत्ताचं जग, याच्यात अलिप्ततावाद किती प्रमाणात संयुक्तिक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती, याचा आपण काही अभ्यास पूर्वपरीक्षेच्या याच्यामध्ये केलेला असतो. ब्रेटन वूड पासून WTO पर्यंत. ब्रेटन वूड परिषद 1945 पासून तर 95च्या WTO पर्यंत गॅटच्या माध्यमातून जी काही प्रगती झाली ती. समाजवादी अर्थव्यवस्था CMEA ही काही समाजवादी देशांनी एकत्र येऊन निर्माण केलेली एक असिस्टन्स आहे. तिसऱ्या जगाची नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तिसरं जग काय मागणी करतंय? नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक जग निर्माण झालं पाहिजे. आणि आतापर्यंतचे काही आर्थिक जग निर्माण झालंय, इकॉनॉमिक ऑर्डर निर्माण झालेली आहे, ती सगळी या पाश्चिमात्य देशांच्या ताब्यात आहे. तावडी ते म्हटलं तरी चालेल. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर मध्ये जास्तीत जास्त कोण प्रमुख येतं? IMF आणि वर्ल्ड बँक येतात. आणि ही बड्या देशांच्या संघटना म्हणूनच ओळखल्या जातात. तिथे आपलं काही चालत नाही, तिथे मोठ्याच देशांचंच चालतं. म्हणून आपली मागणी आहे की आता ही इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर चेंज झाली पाहिजे आणि नवीन आली पाहिजे. म्हणून न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर
आणि याच्यामध्ये आपलं भारताची इच्छा आहे की आपण त्याचं नेतृत्व करावं. पण जागतिक अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हा पॉईंट 3 ठिकाणी रिपीट झालेला आहे. फायनली संयुक्त राष्ट्राचा अभ्यास, विचारित भूमिका व प्रत्यक्ष प्रगती. विचारित भूमिका म्हणजे अपेक्षित भूमिका. युएनची विशेषीकृत अभिकरणे, उद्दिष्टे, कार्यचालन आणि युएन मध्ये सुधारणांची गरज. अजून 2 पॉइंट त्याच्यामध्ये. जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण, EU, आसियान, APEC, एस राहिलं खरं तिथे, सार्क आणि नाफ्टा, नॉर्थ अटलांटिक फ्री ट्रेड एरिया, एवढ्यांचा अभ्यास. आणि समकालीन जागतिक चिंता, जगाच्या सध्याच्या कोणत्या चिंता आहेत. लोकशाही, मानवी हक्क, पर्यावरण, लिंग न्याय, दहशतवाद आणि आण्विक प्रसार, या प्रेझेंट प्रॉब्लेम्स आहेत आपले जगाचे. तर हा सेक्शन ए. आणि सेक्शन बी मध्ये मात्र आता इंडियाज रिलेशन विथ अदर कंट्रीज. मग भारताचं परकीय धोरण किंवा परराष्ट्रीय धोरण, परकीय धोरणाचे निर्धारक घटक, धोरण निर्मिती करण्याशी संबंधित असलेल्या संस्था, त्यात काय सातत्य आहे आणि काय बदल होत गेला, तर त्या गोष्टी. अलिप्ततावादी चळवळीमध्ये भारताचं योगदान, विविध टप्पे आणि सध्याची भूमिका. म्हणजे तिकडे आपल्याला जागतिक दृष्टिकोनातून नामचा अभ्यास आहे, इथे इंडियाच्या दृष्टिकोनातून नामचा अभ्यास आहे. भारत आणि दक्षिण आशिया, आपल्या रिजनशी असलेले संबंध, प्रादेशिक सहकार्य, सार्क पूर्वीची प्रगती व भविष्यकालीन संधी. सार्कचा फारसा तुम्ही आता कधी वाचनही केलेलं नसेल, कारण सार्क नावाची यंत्रणा पाकिस्तानच्या विरोधामुळे आणि विरोधी भूमिकेमुळे मात्र ती अपेक्षित तेवढी प्रगत होऊ शकली नाही. आणि त्यामुळे मग भारताने काही वर्षांपूर्वी ठरवलं की आता पाकिस्तानला बायपास करायचं असेल तर सार्कला आता हळूहळू आपण रिजेक्ट केलं पाहिजे आणि दुसऱ्या प्रकारच्या संघटना निर्माण केल्या पाहिजे. पण सार्क सध्या आहे, पण त्याच्या ज्या काही अपेक्षित असलेली ज्या काही परिषदा आहेत किंवा काय आहेत ते फारसं काही त्याचं काम चालू नाही आहे. आणि म्हणून भारत बीमस्टेक वगैरे किंवा बाकीच्या इतर काही संस्था अशा ऑर्गनायझेशन्सवर भर देत आहे. एक मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया, सार्क मधनं सॅफ्टा आणि सॅप्टा हे मुक्त व्यापार धोरणासाठीच होते. भारताचं लुक ईस्ट पॉलिसी, मोदी सरकारची महत्वाची पॉलिसी आहे. आपण वेस्टकडे फारच बघितलं, ते काय आपल्याकडे बघत नव्हते. त्यामुळे आता आपण ईस्टकडे बघितलं पाहिजे आणि ईस्टर्न कंट्रीशी आपले भारताचे संबंध वाढवले पाहिजे. याच्यात मुख्यतः आसियानशी जास्तीत जास्त चांगले संबंध प्रस्थापित करणे हा पॉइंट. नंतर प्रादेशिक सहकार्यातील अडथळे, नदी जल विवाद. इथे प्रादेशिक म्हणजे भारतातले प्रादेशिक नाही, आता जगाच्या दृष्टिकोनातून साऊथ एशिया हा एक प्रदेश आहे असा प्रश्न येऊन गेला आहे. मला वाटतं कुठे आला मला आठवत नाही, जीएस मध्ये काय याच्यामध्ये साऊथ एशियाला आपण प्रदेश का मानतो अशा प्रकारचा प्रश्न होता. मला वाटतं जीएस मध्ये असावा कदाचित. कुठल्या कारणामुळे साऊथ एशियाला आपण वर्ल्ड लेवलवर रिजन म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. पहिलं तर भौगोलिक कारण, इकडून पाकिस्तानातल्या सुलेमान किरथार पर्वतरांगा, कराकोरम, हिमालय आणि पूर्वांचल तिकडे म्यानमार पर्यंत जाणाऱ्या अराकन योमापर्यंत ही बिलकुल अशा प्रकारची जी काही हे आहे, त्याच्यामुळे इकडचा भाग हा स्पष्टपणे उरलेल्या आशियापासून वेगळा दिसतो. म्हणून आशियाचा हा एक स्पष्ट वेगळा रिजन झाला, म्हणून त्याला रिजनल कॅरेक्टरिस्टिक त्या कारणामुळे पहिलं मिळालंय. दुसरं कारण काय, मॉन्सूनचं. मॉन्सूनमुळे आपण जरी आपला उत्तर भारत जरी म्हणजे काय समशीतोष्ण कटिबंधात असला तरी मॉन्सून मात्र संपूर्ण भारतभर फिरतो आणि त्यामुळे आपल्या हवामानाला एक सिंगल कॅरेक्टरिस्टिक उपलब्ध होतं, म्हणून आपण त्याला उष्ण कटिबंधीय मॉन्सूनचं हवामान म्हणतो. अदरवाईज अर्धा भारत तर खरं उष्ण कटिबंधाच्या पलीकडे आहे, म्हणून काय ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या पलीकडे आहे. म्हणून अर्धा उर्वरित म्हणजे वरचा भारत हा समशीतोष्णमध्ये आणि खालचा भारत दक्षिण भारत मात्र उष्ण कटिबंधात. पण असं असतानाही आपल्याला संपूर्ण उष्ण कटिबंधीय हवामानाचे कॅरेक्टरिस्टिक मिळून निर्माण करून देणारा मात्र हा मॉन्सून पण आहे. ह्या काही खास कारणांमुळे आपल्याला असं म्हणता येईल की हा, आणि पुन्हा अजून ऐतिहासिक कारण आहे. अनेक वर्षांपासून हा एक डिस्टिंक्ट असा
इतरांच्या हल्ल्यापासून संरक्षित असलेला असा प्रदेश होता. संरक्षित होता की नाही? का हल्ले होत गेले? संरक्षित होता मोठ्या प्रमाणात, दक्षिणेकडनं जास्त होता समुद्रामुळे. इकडून मात्र तो सुलेमान किरथारमध्ये ज्या काही रांगा ह्या आहेत, खिंडी आहेत, बोलन आणि खैबर, त्या मात्र उन्हाळ्याच्या वेळी मात्र त्या बुजत नाहीत बर्फाने, आणि त्यामुळे तिकडून इकडे येणं तुलनेने शक्य झालं. म्हणून अनेक वेळा हल्ले सुद्धा झालेले आहेत. असा प्रकार सुद्धा आहे. तर हे काय म्हणता येतं आपण, तर प्रादेशिक सहकार्यातील अडथळे, मग त्यात नदी जल विवाद, विशेषतः भारतातून पाकिस्तानात, बांगलादेशात, नेपाळमधनं भारतात ज्या काही नद्या येतात त्यांच्या पाण्याचं वाटप, बेकायदेशीर सीमापार स्थलांतर भारतात जास्तीत जास्त होत आहे, वांशिक संघर्ष, विद्रोह म्हणजे बंडाळी, आणि सीमा विवाद. आपले सगळ्याच देशांशी सीमा विवाद आहेतच. नंतर भारत व जागतिक दक्षिण. आता जागतिक दक्षिण काय ग्लोबल साऊथ हा काय शब्द असेल? तर पूर्वी जसं फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड कंट्रीज असं म्हटलं जायचं. थर्ड वर्ल्ड कंट्रीज हा शब्द जसं मागं पडत गेला तसं दुसरा शब्द यायला लागला, नॉर्थ साऊथ डिवाइड म्हणून. आणि नॉर्थ साऊथ डिवाइड म्हणजे उत्तर आणि दक्षिण, म्हणजे उत्तर गोलार्धातले आणि दक्षिण गोलार्धातले. पण आता दक्षिण गोलार्धातले म्हणजे बरोबर कट ऑफ लाईन विषुववृत्ताची नाही. तर उत्तर गोलार्धातले नॉर्थ कडचे सगळे विकसित अशा प्रकारचे देश, आणि दक्षिण गोलार्धातले पण भारतासहित काही विकसनशील असलेले देश. म्हणून नॉर्थ आणि साऊथ घेताना ती विषुववृत्त नाही, म्हणजे भारताला साऊथमध्ये घेतलं तिथे. जर असं असेल आणि भारत उत्तर गोलार्धात जर इकडे असेल तर वेन वी टॉक ऑफ नॉर्थ साऊथ डिवाइड, त्यामुळे आपण तो नॉर्थ साईड असा घेतो. इकडे ऑस्ट्रेलिया इकडे वरती घेऊन टाकतो. आणि म्हणजे विषुववृत्त अशा पद्धतीने घेतलं असतं तर ऑस्ट्रेलिया साऊथमध्ये आला असता. न्यूझीलंड हा एक ॲग्रिकल्चरली डेव्हलप्ड कंट्री आहे, पण तो पण साऊथमध्ये आला असता. पण त्याला नॉर्थमध्ये घ्यायचं कारण तो विकसित आहे. म्हणून घेताना याच्यातली कट ऑफ लाईन जरा अशा पद्धतीने घेतात की जेणेकरून भारत दक्षिणेकडचा समजला जाईल आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारखे विकसित देश उत्तरेकडचे असलेले समजले जाईल. तर याला ग्लोबल साऊथ असा आज शब्द वापरला जातोय. मग आता इंडियाज रिलेशन विथ ग्लोबल साऊथ म्हणजे आता आपल्याला भारताचा पण ह्या दक्षिणेकडच्या देशांशी असलेला संबंध बघायचा आहे. इकडचा अमेरिका वगैरे यांच्याशी नाही, किंवा युरोप वगैरे यांच्याशी नाही. मग याच्यात मुख्यतः कोण येतं तर आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशिया आणि काय आपलं मिडल ईस्ट म्हणजे गल्फ कंट्रीज वगैरे. म्हणून आफ्रिका व लॅटिन अमेरिकेशी संबंध. NIEO आणि WTOच्या चर्चांमध्ये नेतृत्व भूमिकेची मागणी. आता WTO सर्वांना माहिती आहे. NIEO ही कोणती संघटना नाही आहे. मी आत्ता म्हटलं बघा, न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, आंतरराष्ट्रीय जगाची नवीन अर्थव्यवस्था किंवा नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून फक्त त्या वर्ल्ड बँक आणि यांचा देश जगभरामध्ये असं ज्याला आपण वरचष्मा म्हणतो तो नाही राहिला पाहिजे, आणि विकसनशील राष्ट्रांना सुद्धा आवाज मिळाला पाहिजे या इंटरनॅशनल ऑर्डरमध्ये. तर त्याच्यात आपली नेतृत्व करण्याची इच्छा आहे, म्हणून नेतृत्वाची मागणी असं म्हटलंय. म्हणून NIEOच्या आणि WTOच्या चर्चांमध्ये नेतृत्व करण्याची भूमिका आणि त्याची मागणी. पाचवा आहे भारत व आंतरराष्ट्रीय जागतिक शक्ती केंद्रे. त्याच्यामध्ये USA, EU, जपान, चीन व रशिया या 5 देशांशी आपले संबंध असा मुद्दा. नंतर भारत व संयुक्त राष्ट्र व्यवस्था. संयुक्त राष्ट्रात भारत हा संस्थापक सदस्य आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारताचा समावेश आहे. बहुतेक सगळ्या संस्थांचं सदस्यत्व पण आहे. आपण कॉन्ट्रीब्युशन पण UN मध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यातही सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे UN पीस कीपिंगमध्ये. युनायटेड नेशनचा महत्त्वाचा रोल आहे पीस कीपिंग, म्हणजे जगात ज्या ज्या ठिकाणी अशांतता आहे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्सची माणसं त्या ठिकाणी जातात.
हे माणसं सिव्हिलियन पण असतात आणि मिलिटरीवाले पण असतात. पण युएनची स्वतःची मिलिटरी नाही आहे. मानायची कुठून माणसं? तर मग युनायटेड नेशनच्या या कार्यासाठी अनेक सदस्य राष्ट्रच आपले माणसं त्यांना देत असतात. मग कधी कधी आपले सिव्हिलियन जातात, कधी आपले पोलीस डिपार्टमेंटमधली माणसंही तिकडे पाठवली जातात, आपल्या मिलिटरीमधली माणसंही पाठवली जातात. याला UN पीस कीपिंगचं काम म्हणतात. त्याच्यात भारताने एक मोठी भूमिका आतापर्यंत बजावलेली आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र शांतता कार्यातील भूमिका भारताची, सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी जागेची किंवा पदाची मागणी. सुरक्षा परिषद, सिक्युरिटी काउन्सिल किती सदस्य आहेत? 15 आहेत. 5 परमनंट आहेत आणि 10 परमनंट नसलेले. दर 2-2 वर्षांच्या काळासाठी जगातल्या इतर सगळ्या देशांचे प्रतिनिधी म्हणून 10 त्या ठिकाणी नेमले जातात. सध्या भारत आहे का त्याच्यात? मग हे जे मी म्हटलं आता, रशियाच्या विरुद्ध मतदान करण्यासाठी आपण नेहमी गैरहजर राहत होतो, ते ह्या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये राहत होतो. त्या 2 वर्षासाठी आपली नेमणूक सध्या त्या ठिकाणी झालेली आहे. पण आपली मागणी काय आहे? की आम्हाला त्या परमनंटमध्ये घ्या, परमनंट 5 मध्ये घ्या. कारण परमनंट 5 वाल्यांना व्हिटो पॉवर दिलेला आहे. यांच्या समोर येणाऱ्या कुठल्याही निर्णयाला जर त्यांच्यापैकी एकाने जरी नकार दिला तरी तो निर्णय होऊ शकत नाही. मग असा अधिकार द्या, म्हणजे मग बघतो मग तुम्ही कसं आहे, अशी मागणी भारताची. पण त्याचबरोबर जर्मनीची मागणी आहे, जपानची मागणी आहे, ब्राझीलची मागणी आहे, साऊथ आफ्रिकेची मागणी आहे. हे 5-6 देश आहेत की ज्यांची पण मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारत आणि आण्विक प्रश्न. भारताने अण्वस्त्र निर्माण केलेत, भारताने अणु चाचण्या केल्या. अणु चाचण्या करण्याच्या मागे उद्दिष्ट सांगितलं की आम्ही शांततेसाठी अणु विकास करतो आहे. ॲटम फॉर पीस असं आपण नेहमी म्हणत होतो. म्हणजे थोडक्यात अणु तंत्रज्ञानाचा शांततेच्या कारणासाठी वापर आम्ही करणार. म्हणजे कोणतं काम? अणु विद्युत निर्मिती आणि हे जे काही रेडिओ आयसोटोप्स आपण म्हणतो, त्या रेडिओ आयसोटोप्सचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर आहे. हेल्थमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे, इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आहे. तर त्यासाठी आम्ही आण्विक तंत्रज्ञान विकसित करतोय असं आपण जगाला सांगत होतो. पण त्याचबरोबर जगाला न कळू देता आपण अणुबॉम्ब पण तयार केला, त्याच्या 2 चाचण्या पण घेतल्या. त्यामुळे जगाचं तेव्हापासूनच आपल्यावर अशी टीका होती की तुम्ही शांततेसाठी नाही, अशांततेसाठी अणूचा विकास करताय, म्हणजे अणूच्या तंत्रज्ञानाचा विकास करताय. कारण अण्वस्त्र कशासाठी पाहिजे? दुसऱ्या वापरण्यासाठी. मग आपण आता सध्या मात्र जगाला आमचा नक्की याच्या मागचा उद्देश काय आहे हे स्पष्टपणे व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलेलो आहोत. त्यामुळे अमेरिकेला पण आता गॅरंटी आलेली आहे अशी की इंडिया इज अ रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर. जरी यांच्या हातात न्यूक्लिअर वेपन्स असले तरी ते इररिस्पॉन्सिबली वापरणार नाहीत, अशी गॅरंटी मात्र पाकिस्तान काही अमेरिकेला आणि इतर देशांना देण्यासाठी यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे पाकिस्तान, नॉर्थ कोरिया, दे आर न्यूक्लिअर पॉवर्स बट इररिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर्स. त्या दोघांच्याही डोक्यात केव्हा काय येईल काही सांगता येत नाही. पाकिस्तानमध्येही परिस्थिती अशीच आहे. त्या ठिकाणी कोण केव्हा सत्ता परिवर्तन होईल आणि अशा दृष्टिकोनातून त्याचा गैरवापर करतील काही सांगता येत नाही. आणि यापेक्षाही जास्त भीती कोणाची आहे जगाला? सध्या भारताच्या अण्वस्त्रांची भीती नाही, पाकिस्तानच्याही अण्वस्त्रांची तेवढी भीती नाही. सगळ्यात जास्तीत जास्त भीती आहे तो बारीक कटिंगवाला किंग जॉंग उन. त्याने अनेकदा धमक्या दिल्या ना अमेरिकेला. ट्रम्प तात्या होते तेव्हा जास्त धमक्या दिल्या, कारण ट्रम्प तात्या काहीतरी बोलायचे, हे काहीतरी बोलायचे, त्याच्यामुळे चालू होतं त्यांचं सगळं. तर तो प्रश्न हा फार इंटरेस्टिंग अभ्यास आहे खरं. एकदा म्हणजे न्यूक्लिअर पॉवर काय आहे, कशी निर्माण होतात, हे करता करता जेव्हा आपण हा न्यूक्लिअर वेपन्सचा अभ्यास करतो, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. आणि फायनली आहे या ठिकाणी भारताच्या परकीय धोरणातील अलीकडच्या घटना. अफगाणिस्तान, इराक आणि पश्चिम आशियामधील अलीकडील संकटाबाबतीत भारताची स्थिती.
अफगाणिस्तानचा प्रॉब्लेम अजूनही सुटला नाही, उलट वाढतच गेलेला आहे. इराकचा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात सुटलेला आहे असं आपल्याला दिसतंय, पण काही सांगता येत नाही अजून कोण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. पश्चिम आशिया म्हणजे गल्फ कंट्रीज आणि त्यातही मुख्यतः इस्रायल, पॅलेस्टाईन वगैरे असे भरपूर प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी अनेक त्या देशांमध्ये जी संकटं निर्माण झाली, तर त्या बाबतीत भारताने नक्की काय पोझिशन घेतलेली आहे त्याचा अभ्यास. अमेरिका व इस्रायलशी वाढते संबंध. आता इस्रायलच का असा पॉइंट आउट केला इथे, अमेरिका ठीक आहे. आता जेव्हा आपण इस्रायलशी संबंध असं म्हणतो तेव्हा इस्रायलशी संबंध बट इन रिलेशन टू पॅलेस्टाईन येतं. मग पॅलेस्टाईन हा एक मुस्लिम राष्ट्र, इस्रायल हे एक भांडवलशाहीच्या तत्वावर बऱ्याच प्रमाणात काय म्हणता येईल तर हुकुमशाहीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा हे करणारे अशा प्रकारचे देश. त्यामुळे नक्की पॅलेस्टाईनची बाजू घ्यायची का इस्रायलची घ्यायची याच्या बाबतीत भारताला आतापर्यंत कायमच प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आता कुठे आपली पोझिशन बऱ्याच प्रमाणात स्टेबल झालेली आहे आणि अमेरिकेला सुद्धा एक गॅरंटी आली की अमेरिका इस्रायलच्या बाजूने आणि आपण अमेरिकेच्या बाजूने, म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा इस्रायलच्या बाजूने आपल्याला म्हणजे आपली विचारसरणी आता बरीच मिळते दोन देशांची, किंवा बऱ्याच वेळा नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीची तुलना सुद्धा बऱ्याच वेळा त्या बाबतीत केली जाते. असा तो प्रकार आहे. म्हणून इस्रायलशी संबंध असा मुद्दा येतो. आणि फायनली नवीन जागतिक व्यवस्थेचा दृष्टिकोन. बघा त्या ग्रीकांपासून आपण शेवटी कुठे आलोय, नवीन जागतिक व्यवस्था कशी निर्माण झाली पाहिजे, काय नक्की प्रॉब्लेम आहे सध्या, आणि हाऊ यू परसिव्ह द वर्ल्ड टू बी. सध्या कसं वर्ल्ड क्रिएट झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे, इथपर्यंत आहे. म्हणजे थोडक्यात एवढ्या 4-5 हजार वर्षात जे काही बदल झालेले आहेत ह्या सगळ्या बदलांचा या ठिकाणी अभ्यास आहे. मग मी हे सुरुवातीला म्हटलं ते करेक्ट आहे का माझं वाक्य? बघा काय की डायरेक्ट तुमचा अभ्यास कुठे जाईल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत. महाराष्ट्रात तुम्ही उतरणारच नाहीत. मग आपण ज्याला राजकारण म्हणतो त्याचा कुठे अभ्यास वाटला तुम्हाला? नाही. हे सगळं त्याच्या मागच्या भूमिका, त्याच्या मागच्या थीम्स वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे असा पॉईंट आहे. त्यामुळे हा सिलेबस आहे, मला वाटतं तुम्हाला थोडासा अंदाज त्या सिलेबसचा या दृष्टिकोनातून आला असेल. यासाठी काय वाचायचं हा खूप मोठा पॉइंट आहे. ज्यांना मराठीतून पेपर लिहायचे आहेत, आता 2 महिन्यापासून मी मराठीतलं काय काय रेडीमेड उपलब्ध याचा सर्च करत होतो. भरपूर पुस्तकं, बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत, पण शेवटी फायनली माझी जी मूळ पद्धत आहे, जी मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो ना, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला नोट्स पाहिजे, तसं ते मला पण लागू होतं ना तेवढं. त्यामुळे जोपर्यंत मला माझ्या हाताने लिहिल्यासारख्या माझ्या पद्धतीने काढल्या जातील अशा नोट्स असणार नाही तोपर्यंत मला काही समाधान होणार नाही. पण तोपर्यंत आता तुम्हाला काही थांबायची तशी गरज पडायला नको. त्यामुळे मी असं ठरवलं की माझी प्रोसेस मी चालूच ठेवेल, पण जे काही थोडं थोडं रेडीमेड आहे ते सुद्धा आपल्या सिलेबसला बघून कंपाईल करण्याचा मी तो प्रयत्न करतोय. जे इंग्लिशमध्ये करतात इंग्लिशच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन इंग्लिश. पण मी हे सगळं बघताना काही काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. बऱ्याच ठिकाणी आता पॉलिटिकल थिअरीबद्दलचे मी काही पुस्तकच बघितली किंवा काही नोट्स बघितल्या, पण पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय हे सांगितलेलं नाही आणि डायरेक्ट अप्रोचेस सांगितलेलं आहे. असे काही प्रॉब्लेम आहेत. शेवटी फायनली आपल्याला उत्तर लिहायचं आहे, नुसता विषय नाही वाचायचा आहे. विषय वाचून आपल्याला प्रश्न कसे येऊ शकतात, किती मार्कांना तो प्रश्न किती शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि त्यासाठी कोणते पॉईंट्स आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, तर अशा पद्धतीने अभ्यास आपल्याला करावा लागणार. म्हणजे विषय समजला पाहिजे, पण महत्त्व कशाला, मीन्सला का एंडला, मार्गांना का त्या शेवटच्या साध्य करावयाच्या गोष्टीला. आपल्याला साध्य जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे सगळा अभ्यास हा मुख्यतः आपला प्रश्न कसे येऊ शकतात आणि त्याचं उत्तर काय असलं पाहिजे आयडियल, आणि त्यात कोणते मुद्दे असले पाहिजे या दृष्टिकोनातून केला तरच त्याला काही अर्थ राहील असा पॉईंट आहे. सो अशा पद्धतीने हा पॉलिटिकल सायन्सचा काय म्हणता येईल तर सब्जेक्ट आहे. ज्यांनी अजून विषय ठरवलेला नाही त्यांनी लवकरात लवकर ठरवणं अपेक्षित आहे.
कारण पॉलिटिकल सायन्स म्हणजे 2 GSचे पेपर्स, तेवढे मार्क्स, 500 मार्क्स. GSचा अभ्यास माझा झालाय सगळा, असं ही स्टेज कधीच येत नाही. पण ऑप्शनलची मात्र येऊ शकते की ऑप्शनल बहुतेक सगळा झालेला आहे आणि इकडचे 5 प्रश्न आणि तिकडचे 5 प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतील. एवढ्या लेवलपर्यंत तुम्हाला रीच होणं शक्य आहे तसं बघितलं तर. त्यामुळे ऑप्शनल जेवढा तुमचा लवकर किंवा साईड बाय साईड कंप्लीट होईल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतही जाईल. अदरवाईज असं म्हणता येईल का तुम्हाला की माझा झाला सगळा इकॉनॉमिक्स GS मधला, विचारा काही पण, ते नाही शक्य. दुसरा एक महत्वाचा फायदा ह्या ऑप्शनलचा, GSला सगळी ठिकाणी एसे लिहिण्यासाठी पण आहे. कारण याच्यात कोट्स वगैरे आपण वाचतो, तर मग ते एसेसाठी कुठेतरी वाचायला, कोट करायला आपल्याला फायद्याचे ठरू शकतात. एथिक्सच्या पेपरसाठी पण याचा फायदा आहे. कारण ही जी आपण पॉलिटिकल थिअरी म्हणतो आणि पॉलिटिकल थिंकर्स म्हटलो, तर असाच एथिक्सच्या पेपरमध्ये मॉरल थिंकर्स म्हणून एक टॉपिक आहे. आणि इकडचे आधीचे सगळे पॉलिटिकल थिंकर्स हे सगळे मॉरल थिंकर्स होते. अरिस्टॉटल वगैरे हे सगळे हे मॉरल थिंकर्स होते. म्हणजे मुख्यतः राजकारणाचा विचार करताना ते नैतिक दृष्टिकोनातून राजकारण अशा दृष्टीने विचार करायचे. म्हणून हा पण सिलेबस या ठिकाणी कॉमन येतो असे पॉइंट. आणि फायनली इंटरव्ह्यूला सुद्धा या विषयाचा काय म्हणताल तर निश्चितच फायदा आहे. कारण वर्ल्ड लेवलवर तुमचा अभ्यास जातोय ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कळतात. आणि UPSC साठी सुद्धा तुम्हाला या विषयाचा फायदा आहे. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात आहे काय की भविष्यात UPSCचा पण अभ्यास करायचा आहे, तर इवन दिस सब्जेक्ट इज गोइंग टू बी हेल्पफुल टू यू इवन फॉर युअर UPSC प्रिपरेशन, असा पॉइंट आहे. ओके देन, तर लवकरात लवकर मग तुम्ही हा विषय ठरवा. अजूनही आपले उद्या आणि उद्या 2 ऑप्शनल्सचे पण लेक्चर्स आहेत, ते पण तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला जर काही वाटत असेल अजून कुठल्या कुठल्या विषयांबद्दल काय काय त्या विषयातल्या काही खास पॉईंट्स असतील, तर उद्या जॉग्रफी आणि सोशियोलॉजी या 2 ऑप्शनलचे पण असंच इंट्रोडक्टरी लेक्चर ठेवलेलं आहे. तर यू कॅन कम अँड इवन इफ यू हॅवंट यट डिसाइडेड. आणि त्यात मी असंही पुढे म्हटलेलं आहे बघा की जर आज त्याच्यानंतरही तुम्हाला निश्चित करता आलं नाही, तर सगळ्या विषयांचे लेक्चर्स साधारणतः एक आठवडाभर तुम्ही केले तरी काही हरकत नाही, की जेणेकरून तुम्हाला निर्णय घेता येऊ शकेल की आपल्याला कोणता विषय आवडतोय, जमतोय किंवा पटकन कळतोय आणि इंटरेस्टिंग वाटतोय. तर यानुसारही तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. ओके, थँक्यू देन.